वडिलांची इच्छा नव्हती की मी राजकारणात यावं. शाश्वत विकासाचं कुठलंही काम 24 तासामध्ये करणं शक्य नाही. आजपर्यंत बरेचसे तांडेसुद्धा रस्त्यापासून विकासापासून वंचित आहेत. त्या संजय राऊतांनी बहादरांनी ही अभद्र युती काँग्रेससोबत केली आणि भारतीय जनता पार्टीच्या पाठीमागे खंजीर खुपसण्याचं काम या ठिकाणी केलं. त्या गर्भधारणेच्या योजनापासून ते माणसाच्या अंतिम संस्कारापर्यंत म्हणजे शमशानभूमी शेडपर्यंत या सगळ्या योजना देणारी कुठली संस्था असेल तर तिचं नाव आहे जिल्हा परिषद. पण आज दुर्दैवानं सांगावं असं वाटतंय की कित्येक जागा या ठिकाणी काही नागरिकांनी काही राजकीय लोकांनी, मला तर खरं तर नावं घ्यायचं नाहीत पण आमच्या प्रशासनाला वगैरे माहिती आहे की ती जागा या ठिकाणी अतिक्रमण केलेलं आहे. विशेष करून काँग्रेसमध्ये नवीन नेतृत्वाला वाव या ठिकाणी मिळायचं नाही. ज्या ठिकाणी प्रस्थापित आहेत प्रस्थापितांनाच बळ द्यायचं काम या ठिकाणी काँग्रेस पक्ष करायचं. नमस्कार, मी आदित्य. क्वालिटी गट्ट्यावरती आपलं स्वागत आहे. आज आपल्यासोबत एक तरुण नेतृत्व आहे जे की लातूरचे जिल्हाध्यक्ष होते. त्यांचं नाव आहे माननीय राहुल भैया केंद्रे. आज त्यांच्यासोबत आपण एक खूप मनमोकळ्या गप्पा मारणार आहोत. तर आजच्या पॉडकास्टमध्ये आपण त्यांच्याशी चर्चा करूया. नमस्कार भैया. नमस्कार. कसे आहात? मजा येते एकदम. पहिला प्रश्न आहे की तुमच्या राजकीय प्रवासाची सुरुवात कशी झाली? खरं तर राजकारणामध्ये मी या ठिकाणी 2001 पासून माझी राजकीय सुरुवात आहे. पण या ठिकाणी सक्रिय जर मी या ठिकाणी आपल्याला सांगायचं ठरलं तर 2003ला मी उदगीर भारतीय जनता युवा मोर्चाचा शहराचा चिटणीसमधून मला भारतीय जनता पक्षाने त्यावेळेस जबाबदारी दिली. सुरुवातीला मी चिटणीस म्हणून काम केलं. त्यानंतर 2006ला या राज्यामधला सगळ्यात कमी वयाचा म्हणजे विद्यालयीन जीवनामध्ये म्हणजे कॉलेज जीवनामध्ये मी नगरसेवक या ठिकाणी झालो. कमी वयाचा आता सांगताना वावगं नाही की मला म्हणजे 21 वर्ष लागतं. त्याच्या अगोदरच मी 18व्या 19व्या वर्षी या ठिकाणी नगरसेवक झालो. म्हणजे देवेंद्र फडणवीसांनंतर तुमचाच नंबर? हो, आमच्या नेत्यानंतर आमचाच नंबर या ठिकाणी. आणि त्यानंतर मी जिल्हा पातळीवर संघटनेचे पद म्हणजे जिल्हा उपाध्यक्ष युवा मोर्चा, जिल्हा सरचिटणीस असेल. त्यानंतर मी उदगीर नगर परिषदेमध्ये जवळपास 2 वर्ष पाणी पुरवठा सभापती म्हणून सुद्धा या ठिकाणी उदगीर नगर परिषदेमध्ये काम या ठिकाणी केलेलं आहे. त्यानंतर प्रदेश सचिव म्हणून मी आदरणीय संभाजी भैया पाटील प्रदेशाध्यक्ष असताना, पंकजाताई या ठिकाणी प्रदेशाध्यक्ष असताना सुद्धा मी सचिव म्हणून काम केले. भैया असताना सदस्य म्हणून काम केलं. आणि आमदार योगेशांना टिळेकर यांच्यासोबत सुद्धा मी सचिव म्हणून या ठिकाणी प्रदेश सचिव म्हणून काम केलं. आणि 2017ला मी जिल्हा परिषदेचा सदस्य या ठिकाणी झालो. आणि 2020ला या राज्यामधला सगळ्यात कमी वयाचा जिल्हा परिषद अध्यक्ष होण्याचा सुद्धा बहुमान मला या ठिकाणी मिळालेला आहे. आणि त्यानंतर मी लोकसभेचा प्रमुख झालो. त्यानंतर आपल्याला माहिती आहे सध्या विधानसभेचा प्रमुख म्हणून उदगीर विधानसभेचं मी या ठिकाणी काम करतोय. आणि VJNT आघाडी जी भटके विमुक्त आघाडी भारतीय जनता पार्टीचं प्रकोष्ठ सेल आहे त्या आघाडीचा अध्यक्ष म्हणून राज्याचं या ठिकाणी मी काम करतोय. ही जबाबदारी अगोदर माननीय आमदार महोदयांनी बऱ्याचशा या जबाबदारीवरती काम केलेलं आहे. पण माझ्या पक्षानं या ठिकाणी त्यांना वाटलं की हा या ठिकाणी त्या पदाला न्याय देऊ शकेल म्हणून या ठिकाणी तिथं सुद्धा कमी वयाचा अध्यक्ष म्हणून मी या ठिकाणी सध्या काम करतोय. म्हणजे एखाद्या आमदाराचा मुलगा त्यांचा राजकीय प्रवास पण खूप टफ असू शकतो. हा निश्चितप्रमाणे या ठिकाणी साहजिक आहे. मी आपल्याला जसं सामान्य कार्यकर्त्यांना तेवढ्या अडचणी नसतात पण ज्या माणसाला राजकीय वारसा असतो बरोबर त्याला अधिकच्या अडचणी असतात. फक्त ते दिसत नसतात कारण त्यांच्याकडे पाहणारे हजारो या ठिकाणी डोळे असतात. बरोबर. आणि आम्हाला माफी नसते. सामान्य कार्यकर्त्यांना एखादी चूक त्यांच्या जीवनामध्ये झाली तर जनता माफ करत असते कारण तो सामान्य कुटुंबातून आलेला आहे. पण आम्ही जर एखादी चूक या ठिकाणी केली तर निश्चितप्रमाणे जनता आम्हाला माफ करत नसते कारण आम्हाला राजकीय वारसा असतो, अनुभव असतो. म्हणून यांनी चुकायला नको अशा जनतेच्या भावना असतात. मग आता लवकरच पुढच्या कोणत्या पदावरती आम्ही बघू तुम्हाला? नाही, पुढच्या पदावरती भारतीय जनता पार्टी ही अशी पार्टी आहे या पार्टीमध्ये पद मागितले जात नाही. बरोबर. या पार्टीमध्ये एक अदृश्य पद्धतीनं कार्यकर्त्यांचं मूल्यमापन, मूल्यांकन, त्यांचं काम पाहणारी एक वेगळी शक्ती आहे. आणि ते अदृश्य शक्ती या ठिकाणी सातत्यानं प्रत्येक कार्यकर्त्याचं फीडबॅक नेतृत्वाला देण्याचं काम करत असते. बरोबर. आणि त्यामुळे आम्ही कुणाला दाखवण्यासाठी किंवा पक्ष नेतृत्वाला दाखवण्यासाठी काम करत नाही. सातत्यानं जनतेच्या सेवेचा
विडा आम्ही या ठिकाणी उचललेला आहे आणि तो सातत्यानं मी गेली 20-22 वर्षापासून या ठिकाणी सातत्यानं करत आलेलो आहोत आणि ते सातत्यानं करत राहणार. पदाची अपेक्षा नाही. भारतीय जनता पार्टीनं भरभरून या ठिकाणी प्रेम केलेलं आहे, जनतेने भरभरून प्रेम केलेलं आहे आणि कुठल्या पदावर असो नसो माझी मायबाप जनता या ठिकाणी खूप मला जपते, खूप प्रेम करते. आजसुद्धा कित्येक ठिकाणी लग्न लावत असताना सुद्धा लग्न थांबवले जातात. कुठं अंत्यविधीला निघालो तरी सुद्धा राहुल केंद्रे येत आहेत, थोडं 5 मिनिट थांबा, 10 मिनिट. अशा भावना हे म्हणजे कुणालाही शक्य नसतं. अशा भावना या ठिकाणी आम्ही लोकांमध्ये निर्माण केलेल्या आहेत. म्हणून या ठिकाणी या उदगीर मतदारसंघामध्ये अतिशय बोटावर मोजणारी जात माझी या ठिकाणी असताना सुद्धा या उदगीरच्या मायबाप जनतेने, प्रत्येक समाजातल्या लोकांनी या ठिकाणी आमच्यावर, आदरणीय अण्णावर असेल, माझ्यावर असेल, भरभरून प्रेम या ठिकाणी केलेलं आहे. वेगवेगळ्या पदावर संधी देण्याचं काम या उदगीरमधल्या जनतेने या ठिकाणी केलेलं आहे. म्हणून या जनतेचे खूप उपकार आमच्यावरती आहे आणि या उपकाराची परतफेड निश्चितप्रमाणे सामाजिक सेवेच्या माध्यमातून, विकासाच्या माध्यमातून आम्ही भविष्यातही करत राहणार आहोत. चालेल. आता जे तुम्ही समाजामध्ये इकडे तिकडे फिरत असता सर, तरुण मंडळींमध्ये फिरत असता, तर त्यांच्याचमध्ये आम्ही फिरून त्यांच्यामध्ये राहून आम्ही काही प्रश्न काढले, तर त्यावरती आपण सुरुवात करूया. सगळ्यात पहिल्यांदा आपण रॅपिड फायर राऊंड घेऊया, ज्याचं उत्तर तुम्हाला एका वाक्यामध्ये, एका शब्दामध्ये द्यायचं आहे. चालेल सर? चालेल. ओके. तुमचं फेवरेट गाव लातूर जिल्ह्यातलं? लातूर जिल्ह्यातलं फेवरेट गाव उदगीर. मग जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून ते काम काही झालं आहे का येतच नाही? उदगीर तसं शहराअंतर्गत येतं आहे, जिल्हा परिषद अंतर्गत येत नाही. पण सांगायचं तात्पर्य म्हणजे या राज्यातला कमी वयाचाही नगरसेवक मी या ठिकाणी राहिलेलो आहे, या उदगीरच्या नगर परिषदेमध्ये. आणि नगरसेवक असताना बरेचसे कामं किंवा उदगीरकरांची सेवा करण्याचं मला भाग्य त्या ठिकाणी प्राप्त झालेलं होतं आणि मी माझ्या परीनं अतिशय कमी वयामध्ये, म्हणजे शालेय जीवनाच्या वयामध्ये मी या ठिकाणी काम करत होतो, राजकीय प्रवासाच्या माध्यमातून सामाजिक कार्य. आणि नंतर माझ्या कॉलेज जीवनामध्ये मी नगरसेवक झालो आणि त्या माध्यमातून, नगर परिषदेच्या माध्यमातून खूप काम मला या ठिकाणी शहरामध्ये करता आलेले आहेत. पाण्याचे प्रश्न असतील, लाईटचे प्रश्न असतील, वेळोवेळी आंदोलनं करण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे. म्हणून या ठिकाणी उदगीरकरांची सेवा मला करता आलेली आहे. आणि उदगीरकरांचं एक वेगळं नातं या ठिकाणी निर्माण झालेलं आहे, कारण माझं शिक्षण या ठिकाणी झालेलं आहे, माझा जन्म या ठिकाणी झालेला आहे. एक वेगळा ऋणानुबंध उदगीरचा असल्यामुळे या जिल्ह्यामधलं आवडतं शहर म्हणजे उदगीर आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न सर, अध्यक्ष झाल्यावर पहिलं काम काय केलं? अध्यक्ष झाल्यानंतर खरं तर पहिलं काम म्हणजे मला सांगता येईल की मानवतेच्या दृष्टिकोनातून म्हणलं तर वावगं होणार नाही. मी जिल्हा परिषदेचा अध्यक्ष झाल्यानंतर जिल्हा परिषदेमध्ये एक प्रोटोकॉल सिस्टम आहे की आमच्याकडे एक मार्शल असायचे आणि ते जिल्हा परिषदेच्या कॅम्पसमध्ये आल्यानंतर किंवा इमारतीमध्ये ते आल्यानंतर ते शिट्टी वाजवत त्यांच्या दालनापर्यंत नेऊन सोडायचं काम करायचे. आणि त्यावेळेस मला आठवतं आहे, मी अध्यक्ष झाल्यानंतर खूप वयोवृद्ध असणारे श्रीयुत गायकवाड म्हणायचे आमचे मार्शल होते. मी आमच्या सामान्य प्रशासन विभागाला तात्काळ बोलून घेऊन सूचना केल्या की ही पद्धत किमान मी अध्यक्ष असेपर्यंत बंद झाली पाहिजे, कारण मला त्या प्रोटोकॉलची आवश्यकता नाही. कारण लोकांच्या गर्दीमधून गर्दी बाजूला करत करत माझ्या दालनापर्यंत जाणं हे बी मला या ठिकाणी कुठंतरी संयुक्त वाटत नव्हतं. आणि वयोवृद्ध असणारे आमचे श्री गायकवाडजी यांच्याकडे पाहिल्यानंतर मला वाटलं की नक्कीच आपण एक तरुण अध्यक्ष आहोत आणि अशा पद्धतीचा प्रोटोकॉल आपल्यासाठी काही लागणार नाही, म्हणून ती पद्धत पहिल्यांदा मी या ठिकाणी दुसऱ्या दिवशीच बंद केली. मग ते तुमच्या कार्यकाळात पूर्णपणे बंदच होतं? हा, माझ्या कार्यकाळात ते पूर्ण शिट्टी वाजवत दालनापर्यंत घेऊन जायचीच पद्धत पूर्ण या ठिकाणी. आता जे आपल्या शासकीय योजना वगैरे येतात, मग ते शासकीय योजना ज्या पद्धतीने राबवायच्या तशा राबवता की तुमच्या कल्पनेने, की मला ही कल्पना सुचली आणि आता मी ही राबवतो? नाही, काय आहे, जिल्हा परिषद एक पंचायत राज व्यवस्थेमधली अतिशय महत्त्वाची संस्था आहे. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी पंचायत राज व्यवस्था ही या ठिकाणी आपल्या राज्यामध्ये सुरू केली. त्यावेळेस जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत अशी त्रिस्तरीय पंचायत राज्य व्यवस्था आहे. आणि ही बऱ्यापैकी एजन्सीचं काम या ठिकाणी करत असते, एजन्सी स्वरूपामध्ये. आणि आपल्याला माहिती आहे की आम्हाला येणाऱ्या निधी हा या ठिकाणी जास्तीचा करून जिल्हा नियोजन समितीकडनं येत असतो. काही केंद्राच्या, राज्याच्या योजना आहेत पण ते डायरेक्ट लाभार्थ्यापर्यंत डायरेक्ट पोहोचवतात, काही आमच्या पंचायत समितीच्या माध्यमातून या ठिकाणी पोहोचवल्या जातात. पण हे असतानासुद्धा माझ्या दृष्टिकोनातून काही नाविन्यपूर्ण योजना, नाविन्यपूर्ण कल्पना या ठिकाणी लातूर जिल्हा परिषदेमध्ये आम्ही आणल्या आणि कित्येक योजना
किंवा एक नाविन्यपूर्ण आयडियाज या ठिकाणी राज्यामध्ये त्या योजनाचं अनुकरण करण्यासाठी आम्हाला विविध वेगवेगळे पुरस्कारसुद्धा या ठिकाणी मिळालेले आहेत. ओके. सत्ता म्हणजे काय, एका शब्दात सांगा. सत्ता म्हणजे खऱ्या अर्थानं विकास आहे, सेवा आहे, आणि त्याच्या पुढे जाऊन मी सांगेल की यशाची गुरुकिल्ली खऱ्या अर्थाने ही सत्ता आहे. ते यश कुठलंही असो, मग आता असं एक वाटतं शैक्षणिक असो, सामाजिक असो, राजकीय यश असो, त्याच्यामध्ये तुम्हाला जोपर्यंत यश मिळत नाही त्या यशाच्या माध्यमातून सत्ता कुठली आपल्याला जोपर्यंत मिळणार नाही त्या सत्तेच्या माध्यमातून आपण सेवा करू शकणार नाही, आपण विकास करू शकणार नाही, आपण सामाजिक धोरणसुद्धा बदलू शकणार नाही. सत्ता अत्यंत आवश्यक आहे. आता आपण बरेच लोक पाहतो सर की जे अतिशय गरीब आहेत, लोकांमध्ये मिसळणारे आहेत, बसणारे आहेत, उठणारे आहेत. सत्ता आल्यानंतर त्यांच्यामध्ये बदल होतो. तो प्रत्येकाच्या वैयक्तिक जीवनाचा प्रश्न आहे, तो प्रत्येकांचा वैयक्तिक स्वभाव आहे. पण सहसा या ठिकाणी मी ज्या संघटनेमधून येतो, भारतीय जनता पार्टीमधून, त्या भारतीय जनता पार्टीची स्थापना करते वेळेस, जनसंघाची ज्यावेळेस स्थापना झाली, ते स्वर्गीय पंडित दीनदयालजी उपाध्याय यांनी अंत्योदयचं लक्ष ठेवून या संघटनेची स्थापना केलेली आहे. आणि या संघटनेमध्ये जो कार्यकर्ता या ठिकाणी घेतला जातो त्या कार्यकर्त्याला आहे तसं घेतलं जातं आणि पाहिजे तसं बनवलं जातं. बरोबर. ती भारतीय जनता पार्टी. आणि या भारतीय जनता पार्टीमध्ये 80% समाजकारण करण्याचे बाळकडू आम्हाला या ठिकाणी लहानपणापासून शिकवले जाते. कदाचित मीच नाही, माझ्यासारखे असंख्य लाखो कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून सेवा करत असताना त्यांना कुठलीही सत्ता जरी मिळाली तर ते समर्पित भावनाने लोकांसोबत, सामान्यातल्या सामान्य, गरीबातल्या गरीब लोकांसोबत मिसळून ते काम करत असतात. ते मला वाटते हे फलित माझ्या संघटनेचं आहे, हे संस्कार माझ्या संघटनेचेच. ओके. राजकारणात नसतं तर कुठे असतात सर? नाही, राजकारणात खरं तर वडिलांची इच्छा नव्हती की मी राजकारणात यावं. सहसा बऱ्याच वडिलांची इच्छा असते की आपला मुलगा या ठिकाणी चांगला शिकला पाहिजे, चांगलं यश मिळालं पाहिजे. तसंच माझ्याही वडिलांची इच्छा होती. पण या ठिकाणी माझे काका असतील आणि माझे मित्रपरिवार असतील, आदरणीय शिवाजी अण्णा केंद्रे, आणि माझा बऱ्यापैकी मित्रपरिवार होता, आणि त्यांची इच्छा होती की मी राजकारणात आलं पाहिजे. आणि ते राजकारणात येण्यासाठी त्याला वेगळी पार्श्वभूमी आहे. स्वर्गीय चंद्रशेखर भोसले साहेबांनी माझ्या वडिलांचा पराभव केलेला होता, आणि त्यावेळेस ते, मी ज्या वार्डामधून निवडून आलो ते त्या वार्डाचं प्रतिनिधित्व करत होते, ते त्यातून नगरसेवक होते. आणि माझ्या मित्रांची इच्छा होती की अण्णांचा पराभव झालेला तर आपण त्यांच्याच वार्डामधून थांबलं पाहिजे. आणि त्यावेळेस मी कॉलेज जीवनामध्ये खरं तर सामाजिक कार्यात, राजकारणामध्ये सक्रिय होतोच. तसं 2003 पासून सक्रिय आहे. 2006ला सर्वात कमी वयाचा नगरसेवक म्हणून या राज्यामध्ये मी या ठिकाणी यश मिळवलेलं आहे. म्हणून माझ्या मित्रांनी, माझ्या काकांनी मला त्या वार्डामध्ये थांबवलं, मला घोकवीस यश मिळालं, आणि त्यामुळे मी राजकारणात आलो. कदाचित राजकारणात आलो नसतो तर मला ॲग्रिकल्चरची म्हणजे कृषीची आवड आहे, शेतीची आवड आहे, मी कदाचित शेतीमध्ये या ठिकाणी राहिलो असतो. चहा आवडते की कॉफी? चहा. मग सकाळचा चहा संजय राऊतच्या बातमीने होतो का नितेश राणेच्या? नाही, सकाळचा चहा मी उठल्याबरोबर या ठिकाणी घेत असतो, पण हल्ली अलीकडे मी चहा बंद केलेला आहे. त्यांच्यामुळे का तुमच्या? नाही, आमच्यामुळे. आम्ही त्यांचा कधीच विचार या ठिकाणी, आम्हाला विचार त्यांचा सुरुवातीपासून आवडत नाही, कधी ऐकलेला नाही. त्या विचाराची आमचं या ठिकाणी काही. पहिले तुमच्यासोबतच होते की? नाही, होते ना, आमच्यासोबत होते. या ठिकाणी आपल्याला माहिती आहे, स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या विचारधारेला तिलांजली देऊन आपल्याला माहिती आहे की 2019ला या महाराष्ट्राच्या जनतेने महायुतीला, त्यावेळेस युती होती, भाजप आणि सेनेची युतीची सत्ता होती, या युतीच्या सत्तेला परत एकदा आमचे लाडके नेते देवेंद्र भाऊ यांच्या नेतृत्वाखाली परत सत्ता दिलेली होती. पण त्यांनी या ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या पाठीमध्ये खंजीर खुपसून या ठिकाणी ज्या बाळासाहेबांनी आयुष्यभर काँग्रेसच्या विरोधात काम केलं, वेळप्रसंगी काँग्रेससोबत जाण्याची परिस्थिती निर्माण झाली तर मी माझा पक्ष बंद करून टाकेल असे सुद्धा बाळासाहेब म्हणायचे. पण या सगळ्या विचाराला तिलांजली देऊन उद्धव ठाकरेंचा हात धरून काँग्रेसच्या दावणीला बांधण्याचं काम संजय राऊतने केलेलं आहे. त्याच्यामुळे नाही, आम्ही बाळासाहेबांच्या विचाराचे होतो, संजय राऊतच्या विचाराचे अगोदर पण नव्हतो, आताही नाही, भविष्यातही राहण्याचा प्रश्न नाही. घराणेशाही की लोकशाही? लोकशाही. मग घराणेशाहीवर काय वाटतं? नाही, घराणेशाहीवर साहजिक आहे, आपल्या मनात प्रश्न असेल किंवा आपले पाहणारे सर्व, आपल्या ब्रॉडकास्टच्या माध्यमातून पाहणारे सर्व आपले हे असतील की मला सांगायचे की मी सुद्धा या ठिकाणी, मला राजकीय वारसा आहे. खरं तर राजकीय वारसा राहणं तितकंच अवघड आहे. लोकांना वाटतं सोपं आहे,
पण एखादा सामान्य कार्यकर्ता या ठिकाणी राजकारणात आल्यानंतर काम केल्यानंतर त्याच्या चुका बऱ्याचशा राजकारणात दैनंदिन जीवनामध्ये होतात, त्याला माफी असते. पण राजकीय लोकांच्या मुलांना ही माफी कधीच नसते. म्हणून आम्हाला पाहणारे हजारो डोळे या ठिकाणी असतात. त्यामुळे आम्हाला या ठिकाणी खूप मायक्रो प्लॅनिंग आणि खूप या ठिकाणी चुका न करता आपलं सत्कार्य करत राहावं लागतं. त्यामुळे या ठिकाणी आणि आम्ही या ठिकाणी लादलेलो नव्हतो. बरोबर. आम्ही सुरुवातीपासून या ठिकाणी चळवळीच्या माध्यमातून, मोर्चा आंदोलनाच्या माध्यमातून गेली 7-8 वर्ष काम केल्यानंतर या ठिकाणी पक्षाने संघटनेमध्ये जबाबदारी दिली. पक्षाने नगर परिषदेमध्ये संविधानिक पदावर जाण्याची आम्हाला या ठिकाणी संधी दिली. त्यावेळेस आमचं कर्तृत्व सिद्ध झालं. त्यावेळेस सुरुवातीच्या काळामध्ये वडिलाच्या जीवावर जरी निवडून आलो असलो बरोबर तरी नंतरच्या कालावधी आपण पाहिला 2-3 निवडणुका माझ्या आत्तापर्यंत या ठिकाणी झाल्या. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा मी यश संपादन केलं. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून, पक्ष संघटनेच्या माध्यमातून एक माझं स्वतःचं कर्तृत्व सिद्ध करून दाखवण्याचा प्रामाणिक मी प्रयत्न आत्तापर्यंतच्या कार्यकाळात केला आहे. मग आता तुम्ही म्हणता की तुम्ही आता म्हणजे भाजपमधून आहात सर, बरोबर आहे. भाजपचे असे बऱ्याच निवडणुकीमध्ये मुद्दे होते, त्यांचा अजेंडा होता की आम्ही घराणेशाही पूर्णपणे बंद करणार. आता तुम्ही डिझर्व करतात ही तुमची वेगळी गोष्ट आहे, त्यावरती काय? बऱ्याच लोकांना या ठिकाणी घराणेशाहीमध्ये या ठिकाणी त्यांच्या स्वकर्तृत्वावर उमेदवारी या ठिकाणी दिलेली आहे. एखादा माणूस कुठलाही लादलेला नाही, अचानक आणला आणि तो जनतेच्या समोर प्रोजेक्ट केला असं मला तरी कुठलंही उदाहरण भारतीय जनता पक्षामध्ये या ठिकाणी दिसत नाही. जे आमचे सर्व घराणेशाहीमधले जे कोणी खासदार आमदार असतील त्यांनी कर्तृत्व सिद्ध केलेलं आहे आणि त्या कर्तृत्वाच्या माध्यमातून जनतेनं सुद्धा त्यांच्यावर शिक्कामोर्तब या ठिकाणी केलेला आहे. बऱ्याचशा राज्यामध्ये, देशामध्ये सुद्धा तिसऱ्यांदा माननीय मोदीजींच्या नेतृत्वाखाली सत्ता या ठिकाणी निर्माण होऊ शकलेली आहे. या गोष्टी काही सोप्या गोष्टी नाहीत आणि आजकालची जनता या ठिकाणी आपल्याला माहिती आहे, एक जागृत झालेली जनता आहे. जनतेला सगळ्या गोष्टी कळतात. पूर्वीचा काळ होता, गावचा प्रमुख असेल तो या ठिकाणी उद्या मतदान आहे म्हणजे आज मीटिंग घ्यायचं आणि तो सांगायचं की या पक्षाला, या उमेदवाराला मतदान करायचे. पण आज काळ बदलला आहे. प्रत्येक घरामध्ये एक जागृती झालेला आहे. प्रत्येक घरामध्ये या ठिकाणी एक राजकीय नेतृत्व सुद्धा या ठिकाणी राजकारणात नसलं तर राजकीय परिपक्वता असणारा माणूस या ठिकाणी निर्माण झालेला आहे. आता समाजामध्ये तुम्ही योजना आणता, बऱ्याच योजना राबवता, लोकांमध्ये काम करता, बरीच भाषणं वगैरे ह्या सगळ्या गोष्टी होतात. खूप लोकांच्या टीका होतात, मग ते मनावर घेतात. काय वाटतं, म्हणजे राग येतो का काय येतो टीका ऐकल्यावर? काही विषय असे असतात. आता एक्झाम्पल मी तुम्हाला सांगू इच्छितो की काही गावामध्ये अचानकपणे लाईटचं कनेक्शन कट होतं, त्या ठिकाणचा ट्रान्सफॉर्म जळतो, काही ठिकाणी पाण्याचे प्रॉब्लेम या ठिकाणी निर्माण होतात. तात्विक ज्या प्रश्नावरती लोक या ठिकाणी रिॲक्ट होतात त्याचा आम्हाला कधीच या ठिकाणी लोकांचा राग येत नाही. राग कुठला येतो, एखादा विरोधी पक्षाचा माणूस ज्यावेळेस खोटे आरोप या ठिकाणी आम्हाला करतो, ज्या आरोपामध्ये कुठलंच तथ्य नसतं, ते साहजिकपणे मी सुद्धा मनुष्य असल्यामुळे या ठिकाणी मला सुद्धा भावना आहेत आणि निश्चितप्रमाणे साहजिक आहे आपल्या राग या ठिकाणी येत असतो. राग आल्यावर काय करतात? नाही, राग आल्यावर गॉड गिफ्ट आम्हाला असं आहे की देवाने या ठिकाणी खूप सहनशक्ती दिलेली आहे. आणि आपण पाहताय या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब 14ला असतानंतर 5 वर्ष प्रामाणिकपणे काम केलं. या देशाचे नेते मान्य मोदी साहेब 18-18, 20-20 तास काम करतात. बरोबर. लोक विरोधक खोटे आरोप एवढे प्रचंड प्रमाणात करतात, वैयक्तिक करतात, सार्वजनिक करतात, पक्षावर करतात. पण या दोन्ही नेतृत्वाची प्रेरणा आमच्याकडे आहे की सहनशीलता कशी करायची, संयम कसा बाळगायचा, हे आमच्या या 2 नेत्याकडून आम्ही सातत्यानं शिकतोय. आणि आम्हाला माहिती आहे की या ठिकाणी सातत्यानं तुम्ही या ठिकाणी सहनशीलतेनं वागल्यानंतर नक्की जनता या तुमच्या सर्व कार्याचं मूल्यांकन करत असते, मूल्यमापन करत असते आणि जे सत्य आहे त्याच्या बाजूनी जनता राहत असते. त्याचंच उदाहरण आहे 3-3 वेळेस राज्यात आणि केंद्रात आमचं सरकार येतं. आता निवडणुका वगैरे तुम्ही बऱ्याच लढवल्यात सर, मग निवडणुका जिंकणं सोपं वाटतं की लोकांचा विश्वास? नाही, लोकांचा विश्वास जिंकणं सोपं वाटतं आणि लोकांचा विश्वास जिंकल्यानंतर ऑटोमॅटिक निवडणूक आपण जिंकतच असतो. मग ते सोपं आहे? लोकांचा विश्वास जिंकणं सोपं आहे. या ठिकाणी विशेष करून मी भाग्यशाली समजतो की मी ग्रामीण भागातून येतो. उदगीर जरी तालुक्याचं प्लेस असला, भविष्यात जिल्हा होणार असला तरी एक ग्रामीण भागामधलं आमचं शहर आहे. आणि उदगीरचा मोठेपणा सांगायचं म्हणलं तर या ठिकाणी पानिपतची लढाई या ठिकाणी आपल्या उदगीरमधून सुरुवात झाली.
उदागीर बाबाचा जागृत भुईकोट किल्ला आमच्या या ठिकाणी राज्यामधला पहिला आमच्या उदगीरमध्ये आहे. उदगीरच्या खऱ्या अर्थानं लातूर जिल्ह्याच्या शिक्षणाचा पॅटर्न तो आमच्या उदगीरमधून झाला. 1999ला SSC बोर्डामध्ये राहुल कासराळीकर नावाचा आमच्या लालबहादूर शास्त्री विद्यालयातून या राज्यामधला टॉपर कुठला असेल तर तो माझ्या उदगीरच्या भूमीमधला. आणि त्या काळापासून उदगीरचा शिक्षणाचा पॅटर्न या ठिकाणी गतिमान झाला. तो नंतर अहमदपूरला गेला, अहमदपूरनं लातूरला गेला आणि आज लातूरच्या माध्यमातून राज्यभर या ठिकाणी शिक्षणाचा पॅटर्न, शिक्षणाची पंढरी म्हणून नावाजली जाते. तर त्याचं सगळं श्रेय कुणाला असेल तर ते माझ्या उदगीरच्या जनतेला आणि उदगीरला असेल. बरोबर आहे सर. आता लातूर जिल्ह्याचा विषय निघाला आहे, म्हणजे आता तुम्ही लातूर जिल्ह्यामध्ये एवढं काम केलं आहे, बराच कार्यकाळ तुमचा त्याच्यामध्ये गेला आहे. असं एखादी प्रॉब्लेम आहे की जे तुम्ही 24 तासात सोडवायची तुमची इच्छा आहे, असं कोणता प्रॉब्लेम आहे लातूरचा की जर तुम्हाला तुमच्या हातामध्ये सत्ता दिली तर ते तुम्ही 24 तासामध्ये? नाही, असं प्रश्न कसे 24 तासामध्ये सुटणे इतपत प्रश्न निर्णय तर घेण्यासारखा बरेचसे प्रश्न या ठिकाणी आजही प्रलंबित आहेत. तरी पण आपण मधल्या कालावधीमध्ये पाहताय की या सरकारच्या माध्यमातून, केंद्राच्या राज्याच्या सरकारच्या माध्यमातून लातूर जिल्ह्याचा चेहरा मोहरा बदलण्याचं या ठिकाणी काम झालेलं आहे. म्हणजे एखाद्या रस्त्याचा विषय असेल तो 24 तासात शक्य नाही, एखादा पाण्याचा प्रश्न असेल तो पण 24 तासामध्ये शक्य नाही. म्हणजे असे बरेचसे विषय ते 24 तासामध्ये करणं शक्य नाही. एखादी इमर्जन्सी घटना असेल जी सातत्यानं रेग्युलर चालू आहे ती बंद पडली, ते 24 तासामध्ये चालू करू आपण, असं ठीक आहे. पण शाश्वत विकासाचं कुठलंही काम 24 तासामध्ये करणं शक्य नाही. पण निश्चित स्वरूपानं या ठिकाणी त्या 24 तासाचा सदुपयोग घेण्यासाठी आम्ही जिल्ह्याच्या कामासाठी प्रयत्न या ठिकाणी. तुम्हाला आता सगळ्यात तरुण अध्यक्ष म्हणून बोललं जातं सर, ही टॅगलाईन टेन्शन देते का? छान वाटतं? काही नाही, खूप उलट माझं छान वाटतं. मी स्वतःला भाग्यशाली समजतो की या राज्यामधला सगळ्यात कमी वयाचा जिल्हा परिषद अध्यक्ष होण्याचा बहुमान मला या ठिकाणी मिळालेला आहे. कदाचित कित्येक लोकांचे स्वप्न असतात की मी जिल्हा परिषद सदस्य झाला पाहिजे, पण सदस्य होता येत नाही. कित्येक लोकांचे स्वप्न असतात सदस्य झाल्यानंतर मी सभापती झाला पाहिजे. कित्येक लोकांचे स्वप्न असतात सभापतीने उपाध्यक्ष झालं पाहिजे. बरेच जणांचे स्वप्न असतात अध्यक्ष झालं पाहिजे. पण बरेच वेळेस या ठिकाणी आरक्षण त्या वर्गाचं या ठिकाणी नसतं. बरेच वेळेस त्या पक्षाची सत्ता नसती. बरेच वेळेस त्या पक्षाची सत्ता राहिली तरी त्या सत्तेमधले बरेचसे गट या ठिकाणी असल्यामुळे त्या व्यक्तीवर किती या ठिकाणी एकमत होऊ शकेल, अशा अडचणी असतात. पण या सगळ्या अडचणीवर या ठिकाणी बाजूला सारत या ठिकाणी माझी आई भारतीय जनता पक्षानं या राज्यामध्ये मला सगळ्यात कमी वयाचा अध्यक्ष होण्याचा बहुमान मिळाला. ते मी या जन्मात तर कधी विसरू शकत नाही. आणि तो नेहमी मला ज्या वेळेस सर्वात कमी वयाचा अध्यक्ष म्हणलं जातं त्यावेळेस मला माझी छाती या ठिकाणी फुलून येते. माझ्या पक्षाचा अभिमान वाटतो. मला दिलेल्या ज्या मतदारांनी मला निवडून दिलं त्या मतदाराचा सुद्धा मला अभिमान वाटत असतो आणि माझ्या पक्ष नेतृत्वाचा अभिमान वाटत असतो. उदगीरचे आवडते आमदार गोविंदांना केंद्रे की संजय बनसोडे? गोविंदांना केंद्रे. वडील म्हणून? कारण वडील म्हणून नाही तर गोविंदांनाची इव्हनिंग 1999ला या ठिकाणी सुरू झालेली आणि संजय भाऊ या ठिकाणी 19ला ते आमदार झालेले. मध्ये कालांतर खूप या ठिकाणी आहे. कारण सुरुवातीच्या कालावधीमध्ये मला आठवतंय आम्ही सुद्धा ग्रामीण भागामध्ये प्रचाराच्या निमित्तानं या ठिकाणी गावोगाव गेले असताना लोक म्हणजे अण्णा तसे चळवळीमधून या ठिकाणी आमदार झाले. सुरुवातीला या ठिकाणी गोविंदांना ज्यावेळेस निवडणूक लढवली 95ची त्यावेळेस ते जनता दलामध्ये होते आणि त्यावेळेस माननीय मनोहर पटवारी साहेब निवडून आले आणि गोविंदांना फक्त 1200 मतांनी पराभव झाले. म्हणजे त्यावेळेस भारतीय जनता पक्षाचं तेवढं वलय या ठिकाणी या मतदारसंघात आणि जिल्ह्यात होतं. त्यावेळेस राज्यामध्ये सुद्धा काँग्रेस आणि जनता दलाचंच या ठिकाणी हवा या ठिकाणी होती. नंतर गोविंदांना या ठिकाणी भारतीय जनता पक्षामध्ये या ठिकाणी आले. स्वर्गीय लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब, स्वर्गीय महाजन साहेब यांनी या ठिकाणी संधी त्यांना दिली आणि गोविंदांनी या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा या ठिकाणी पहिला आमदार होण्याचा बहुमान त्यांनी या उदगीरमधून मिळवला. आणि लोक सांगायचे की बाबा एक सहज भेटणारा आमदार. बरोबर. विकासाच्या माध्यमातून बऱ्याचशा गावामध्ये जवळपास त्या काळामध्ये अण्णांनी जवळपास 85 मंदिरं निर्माण करण्याचं काम त्यावेळेस या ठिकाणी केलं. चर्चा तर आता पण आहे सर. आणि लोक सांगतात ज्या ठिकाणी मग शाळा असतील, या ठिकाणी दलित समाजाचे बांधव असतील की ज्यांच्याकडे कोणी लोकप्रतिनिधी जायचा नाही अशा ठिकाणी अण्णांनी निधी दिलेला आहे. कित्येक तांड्यावरती सुद्धा अण्णा आमदार असताना त्या ठिकाणी मुक्काम केलेला आहे. आजपर्यंत बरेचसे तांडे सुद्धा
रस्त्यापासून विकासापासून वंचित आहे. तर 1999च्या काळामध्ये आमदार झाल्यानंतर पहिला राज्यामधला आमदार असेल की तो तांड्यावरती सुद्धा मुक्काम करायचं. कुणाची सुख असेल, दुःख असेल, माती असेल, अंत्यविधी असेल, यांना भेटण्याचं काम, लोकांना सांत्वन करण्याचं काम त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे. आणि आदरणीय बनसोडे साहेब ते सुद्धा नेहमीच सांगतात की मी गोविंदांना या ठिकाणी त्यांच्याकडे बघून आम्ही गोविंदांना आमचे त्यावेळेस नेते होते, त्यांच्याकडेच बघून आम्ही हे सगळं शिकलेलं आहे. आणि निश्चितप्रमाणे त्याच पावलावर पाऊल किंवा एक पाऊल मी जास्तही म्हणतो संजय भाऊसाठी की निश्चितप्रमाणे संजय भाऊने सुद्धा या ठिकाणी चांगल्या पद्धतीचं काम, विकास आणि अण्णाचे बरेचसे गुण त्यांनी सुद्धा आत्मसात केलेले आणि त्यांचे स्वतःचे बरेचसे गुण या ठिकाणी घेऊन निश्चितप्रमाणे नामदार संजय भाऊचं सुद्धा काम या ठिकाणी चांगलं. उदगीरमधले चांगले मित्र अमोल निडवदे, विजय निटोरे की चंदन पाटील नागराळकर? नाही, अमोल निडवदे तर ते आमच्या परिवारातलेच आहेत. आणि चंदन पाटील यांचा या ठिकाणी म्हणजे तिघांचाही माझा तसा स्नेह आहे. पण चंदन पाटीलांचा जास्त म्हणजे आमची काय अटॅचमेंट राहिली नाही. आजच्या नजीकच्या काळामध्ये आम्ही राजकारणाच्या माध्यमातून, समाजकारणाच्या माध्यमातून पाहतो. आणि विजय निटुरे हे माझे बालपणापासूनचे मित्र आहेत. शालेय जीवनापासूनचे, बालपणापासूनचे ते मित्र आहेत. दोघेही आम्ही लालबहादूर शास्त्री विद्यालयामध्ये या ठिकाणी एकत्र क्लासमेट होतो, एका बेंचमेटसुद्धा होतो, एकाच बेंचवर बसायचो. आणि आपल्याला माहिती आहे की सुरुवातीला 2 टायमिंगमध्ये शाळा असायची, सकाळी आणि दुपारची शाळा असायची. आणि बरेचदा दुपारची शाळा दोघंही आम्ही कधी कधी बुडवायचो, कधी त्यांच्या घरी, कधी आमच्या घरी खेळण्यामध्ये या ठिकाणी रमायचो. आणि म्हणून विजय निटुरे माझे लहानपणापासूनचे चांगले मित्र आहेत. ते सुरुवातीच्या कालावधीमध्ये दुसऱ्या पक्षात होते आणि आज ते भारतीय जनता पक्षामध्ये आहेत. आम्ही निश्चितप्रमाणे ते देवाला चिंता असेल 2 चांगले मित्र आम्ही आज या ठिकाणी एकत्र आहोत आणि आमची चांगली मैत्री या ठिकाणी आहे. शेवटचा एक प्रश्न सर, रॅपिड फायरमध्ये लातूर, एका शब्दात सांगा लातूरविषयी काय? नाही, लातूर म्हणजे आता शिक्षणाचं मी आत्ता म्हणल्यासारखं हाप झालेलं आहे. लातूर म्हणजे एक वेगळी वैचारिक मंडळी राहणारी एक मला वाटतं तो जिल्हा आहे. आणि लातूरचं एक वेगळं नाव या ठिकाणी देश पातळीवर, राज्य पातळीवर राहिलेलं आहे. लातूरचे 2 विभागामध्ये तुलना केली तर वावगं ठरणार नाही. राजकारण्यांनी सुद्धा या ठिकाणी लातूरचं नाव या ठिकाणी देश पातळीवर नेलेलं आहे, भले ते पक्ष कुठले असो. आणि लातूर या ठिकाणी दुष्काळाच्या माध्यमातून, पाण्याच्या प्रश्नामध्ये, भूकंपाच्या माध्यमातून राज्यामध्ये, लातूर देशामध्ये सुद्धा लातूरचं नाव या ठिकाणी किल्लारी भूकंपाच्या माध्यमातून गेलेलं आहे. आज सुद्धा बरेचसे प्रशासकीय अधिकारी सुद्धा म्हणतात, लातूरची आम्ही ओळख सांगितल्यानंतर कधी दिल्लीला विकास कामाच्या माध्यमातून किंवा मुंबईमध्ये सुद्धा सेक्रेटरी लेवलचे अधिकारी लातूर म्हणल्यानंतर अरे ओ भूकंप होईवाला असं, म्हणजे लातूरची एक वेगवेगळी ओळख या ठिकाणी आहे. पण निश्चित प्रमाणात लातूरचं नाव फार वेगळं आहे. चालेल, रॅपिड फायरमध्ये छान उत्तर दिलीत सर. आता आपण मेन क्वेश्चनकडे वळूया. कॉलेज लाईफ कशी होती सर? म्हणजे आता आपण सामान्य, तुम्ही सगळीकडे फिरता, जास्तीत जास्त तुमचा सहवास ग्रामीण भागामध्ये असतो. ग्रामीण भागातले विद्यार्थी कॉलेजला, शाळेला कसे जातात आपल्याला माहिती आहे. पण लोकांची इच्छा आहे की आमदाराचा मुलगा कॉलेज लाईफमध्ये कसा असतो? नाही, कॉलेज लाईफमध्ये आम्ही सामान्य सारखीच या ठिकाणी घरचे संस्कारच तसं असल्यामुळे कधीच माझ्या मनामध्ये आविर्भाव कुठल्या सत्तेचा किंवा मी आमदाराचा मुलगा, राजकारण्याचा मुलगा या ठिकाणी आणलेला नाही. इव्हन एवढंच नाही की मी कॉलेज जीवनामध्येच नगरसेवक झालो होतो, त्यावेळेस सुद्धा मी कधी मनामध्ये आणलं नाही की मी आमदाराचा मुलगा आहे. म्हणजे त्यावेळेस वडील माझे आमदार झाले होते आणि नगरसेवक आहे असं कधीच मी या ठिकाणी माझ्या मनामध्ये आविर्भाव कुठला आणला नाही. नेहमी जसं अगोदर मी सामान्य स्टुडंटसारखं राहायचो तसंच या ठिकाणी राहिलेलं. कारण माझ्या राजकीय जीवनाची सुरुवात खरं तर माझ्या कॉलेज जीवनापासून झालेली. सुरुवातीचा काळ मी ABPच्या माध्यमातून या ठिकाणी काम केलेलं आहे. आणि माझ्या जीवनातलं पहिला आंदोलन या ठिकाणी ABCची सवलत राज्य सरकारने माफ केली पाहिजे या अनुषंगाने मी उदयगिरी कॉलेज, शिवाजी कॉलेज, हावगी स्वामी कॉलेज या सगळ्या तरुणांना घेऊन आम्ही तहसील कार्यालयावरती मोर्चा काढलेले होतो. आणि तरुणामध्ये म्हणजे तो मोर्चा काही राहुल केंद्रे आमदाराचा मुलगा नगरसेवक या पद्धतीने नाही, तर एक सामान्य चळवळीत आणि संघर्षमय कार्यकर्ता म्हणून या ठिकाणी सगळ्यांनी साथ दिली. आणि त्या पद्धतीने या ठिकाणी आम्हाला एक भव्य मोर्चा, आणि तोही माझ्या जीवनातला पहिला मोर्चा या ठिकाणी आम्ही त्यावेळेस काढलेला. नाही, जसं बाकी विद्यार्थ्यांच्या घरी तक्रार येते की हा अभ्यास करत नाही, हा खूप जास्त गोंधळ करतो, तशी एखादी तक्रार घरी? नाही, कुठलीच तक्रार या ठिकाणी गेली नाही. म्हणजे अभ्यासामध्ये हुशार होता? नाही, अभ्यासामध्ये मी तेवढा काही टॉप पण नाही आणि फार लो पण नाही, मिडल लेवलचा म्हणजे
चांगली माझी टक्केवारी 70-75च्या पुढे असायची. आणि मग राजकारणात येण्याच्या पाठीमागे मोठा हात कोणाचा होता? आणि मोठा हात माझे काका शिवाजींना केंद्रे आणि माझे मित्र, या दोघांचा हात या ठिकाणी राजकारणामध्ये आलेला आहे. मग त्यांच्यामुळे तुमचं जे स्वप्न होतं ते सोडून देऊन इकडेच सक्रिय? नाही, स्वप्न वगैरे असं काही नाही. कसं असतंय, आपल्याला माहिती आहे आदित्यजी की राजकारणामध्ये मी तर असं मानतो, माझं वैयक्तिक ॲनालिसिस असं आहे, प्रत्येक जे राजकीय नेत्यांची मुलं आहेत ते स्वतःहून राजकारणात येत नाही. बरोबर आहे. त्यांना राजकारणात आणलं जायचं. ज्यावेळेस गोविंदांना या ठिकाणी आमदार या ठिकाणी होते आणि ते अधिवेशनाच्या माध्यमातून किंवा बाहेरच्या पक्षाच्या संघटनात्मक कार्यक्रमाच्या माध्यमातून जे मतदारसंघामध्ये बाहेर असायचे, त्यावेळेस इथं एखादं कार्यकर्त्याचं लग्न किंवा कार्यकर्त्याच्या घरी कार्यक्रम किंवा सार्वजनिक कार्यक्रम, कुठं सप्त्याचा कार्यक्रम, कुठं अंत्यविधीचे कार्यक्रम असे असल्यानंतर लोक आग्रह करायचे की अण्णा तुम्ही नाही तर एकतर ताईंना पाठवा, म्हणजे माझ्या आईंना, किंवा राहुलना तुम्ही पाठवा. ते असं करायचे. आणि हळूहळू मी त्या गोष्टीमध्ये जात गेलो आणि जात गेल्यानंतर हळूहळू मी रमलो त्याच्यामध्ये. आणि रमत गेल्यानंतर साहजिक आहे, त्या वातावरणामध्ये मी गेल्यानंतर ते वातावरण मला निश्चित स्वरूपानं या ठिकाणी मी आत्मसात केलं आणि त्या वातावरणामध्ये रमलो आणि सहज राजकारणात या ठिकाणी मी त्यावेळेस आलो. आता तुम्ही जिल्हा परिषद अध्यक्ष होतात सर. आता आम्ही बऱ्याच लोकांमध्ये फिरतो, त्यांच्यामध्ये चर्चा चालते जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणजे एक आमदारकीच्या लेवलचं पद, पण लोकांना आणखीन माहिती नाही की जिल्हा परिषद म्हणजे नेमकं काय. आमदारकीच्या लेवलचंच म्हणणार नाही मी, तर जिल्हा परिषद पद म्हणजे राज्यमंत्री पदाचा दर्जा या ठिकाणी जिल्हा परिषद अध्यक्ष पदाला आहे. आणि एक काळ तर असा होता की या जिल्हा नियोजन समितीचा अध्यक्षसुद्धा, म्हणजे जिल्ह्याचं जे काही बजेटचं या ठिकाणी नियोजन प्लॅनिंग असतं त्याचा अध्यक्षसुद्धा या ठिकाणी जिल्हा परिषदेचा अध्यक्ष होता. आता पालकमंत्र्यानंतर सेकंड अधिकार कोणाचा आहे तर तो जिल्हा परिषद अध्यक्षांचा या ठिकाणी आहे. पण जिल्हा परिषद संस्था ही फार मोठी आहे. खरं तर ग्रामीण भागातल्या माणसाची नाळ आणि ग्रामीण भागातल्या माणसाची विकासाचं खरं केंद्र काय असेल तर ते जिल्हा परिषद आहे. बरोबर. म्हणजे एखादी महिला ग्रामीण भागातली गर्भधारणा झाली तिच्या म्हणजे गर्भधारणेपासून, म्हणजे त्या पोटामधल्या गर्भाला मदत करण्यापासून, म्हणजे आमची केंद्र सरकारची योजना आहे. बरोबर. 5,000 रुपये पण महिन्याला त्या स्त्रीच्या गर्भातल्या बाळाला त्याचं संगोपन झालं पाहिजे चांगल्या पद्धतीनं. ती गरीब असली तर तिला या ठिकाणी ती मदत रिलीफ मिळाली पाहिजे. म्हणून त्या गर्भधारणेच्या योजनापासून ते माणसाच्या अंतिम संस्कारापर्यंत, म्हणजे शमशानभूमी शेडपर्यंत, या सगळ्या योजना देणारी कुठली संस्था असेल तर तिचं नाव आहे जिल्हा परिषद. आणि आपण म्हणतोय ते खरं आहे. आज सुद्धा बऱ्याचशा लोकांना ग्रामीण भागामध्ये, किंवा मी त्याच्या पुढे जाऊन म्हणाल की समाजकारणात राजकारणात काम करणाऱ्या सुद्धा कित्येक लोकांना ही सगळं व्यवस्थापन माहिती नाही. बरेचसे लोक उपजिल्हा रुग्णालयात जातात आणि जिल्हा परिषदेच्या सदस्याला, जिल्हा परिषद सभापती अध्यक्षाला फोन करतात किंवा त्यांच्याकडे तिथली बदली या ठिकाणी घेऊन येतात. पण लोकांना माहिती नाही की उपजिल्हा रुग्णालय, जिल्हा रुग्णालय हे राज्य सरकारच्या अंतर्गत येतात आणि आमच्या जिल्हा परिषदेच्या अंतर्गत येतात. उपकेंद्र येतात, प्राथमिक आरोग्य केंद्र येतात. म्हणजे हा सगळं व्यवस्थापनाचा भाग आहे. आणि आज सुद्धा ग्रामीण भागामध्ये खरं तर मी लोकांना याच्यामध्ये दोष देणार नाही. म्हणजे आजही बऱ्यापैकी अज्ञानपणाचं लक्षण आम्हाला ग्रामीण भागामध्ये जाणवतंय. बरोबर. पण त्या विचारांकडे ते दोष नाही, तर त्या वेळेसच्या सत्ताधाऱ्यांनी पोहोचवलंच नाही, त्यांच्यापर्यंत पोहोचलं नाही आणि त्यांना अज्ञानी ठेवण्याचं काम केलेलं आहे. त्यांच्या मतावरती या ठिकाणी सत्ता उपभोगण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे. पण आज मोदीजीच्या राज्यामध्ये या ठिकाणी पाहत आहे की या सर्व ग्रामीण भागातल्या लोकांना सत्तेसोबत जोडण्याचं काम, सिस्टमसोबत जोडण्याचं काम माननीय मोदीजींनी केले. बरोबर. आज कित्येक वैयक्तिक लाभाच्या योजना आहेत. मी थोडासा वेळ आपला घेतो. हो, नाही चालेल सर. वैयक्तिक लाभाच्या योजना आहेत. स्वर्गीय राजीव गांधीजी सांगायचे की मी दिल्लीवरनं 1 रुपया पाठवतो ग्रामीण भागासाठी, विकासासाठी. बरोबर. एक्झाम्पल. तर त्याच्यामधले फक्त 15 पैसे त्या सामान्य माणसाच्या घरापर्यंत पोहोचतात आणि 85 पैशाचा भ्रष्टाचार ही मधली व्यवस्था करते. हे कोण म्हणायचे? स्वर्गीय राजीव गांधीजी. ऑन रेकॉर्ड बोलतोय. बरोबर. पण आज जर आपण पाहिलात की नरेंद्र मोदीजी साहेबांच्या नेतृत्वाखाली पूर्ण काळ बदललेला आहे. आज मोदीजींनी 1 रुपया जर ग्रामीण भागातल्या लोकांच्या विकासासाठी काढला तर तो DBTच्या माध्यमातून
डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर त्याच्या माध्यमातून डायरेक्ट सामान्य लोकांच्या अकाउंटवर यायला लागले. म्हणजे हा काळाचा या ठिकाणी बदल आहे. आज एक दूरदृष्टी असणारं नेतृत्व आणि एक विजन असणारं नेतृत्व मोदीजींना पाहतोय आपण. बऱ्याचशा योजना आहेत की आजमधली व्यवस्था या ठिकाणी राहिलेली डायरेक्ट आमच्या लाभार्थ्याच्या, म्हणजे कित्येक लोक बँक माहिती नव्हती. बरोबर. आज माझ्याच परिवारातलं उदाहरण आपल्याला सांगितलं तर वडिलाचं अकाउंट सोडलं तर कुणाचंही नव्हतं. पण आज आमच्या परिवारापासून की DRD मधले असतील, SC असतील, SBC असतील, BJNT असतील, OBC असतील, ओपन वर्गातले लोक असतील, अशा कित्येक सगळ्या संवर्गामध्ये आज कुठलाच व्यक्ती नाही की त्याचं अकाउंट या ठिकाणी नॅशनलाइज बँकेमध्ये नाही. त्या सगळ्या लोकांना बँकिंग क्षेत्राशी जोडण्याचं काम माननीय मोदीजींनी केलं. बरोबर आहे. आता तुम्ही म्हणलात सर की 24 तासामध्ये कोणताच प्रश्न सोडवला जात नाही. तुम्ही जिल्हा परिषद अध्यक्ष झाल्यानंतर पहिल्या 100 दिवसामध्ये काय बदल घडवले? नाही, बरेचसे मी या ठिकाणी खरं तर एक टास्क मी या ठिकाणी प्रत्येक विभागाला दिला होता. आमचे 14 विभाग आमच्याशी संलग्न असणारे 2 म्हणजे एक PD आणि दुसरा आमचा स्वच्छता, असे 16 विभागालाही वेगळा वेगळा टास्क आम्ही या ठिकाणी दिला होता 100 दिवसाचा. पण दुर्दैवानं मी अध्यक्ष झालो आणि साधारणतः मार्चमध्ये म्हणजे 6 जानेवारी 2020ला मी अध्यक्ष झालो आणि बहुधा 20-22 मार्चला कोविड या ठिकाणी आपल्या देशामध्ये आला आणि सगळा दिलेला टास्क या ठिकाणी थोडा त्याची गती कमी झाली, पण तो टास्क आम्ही पूर्ण केलेला आहे. जिल्हा परिषदेमध्ये आपण जर पाहिला तर या जिल्हा परिषदेचं या ठिकाणी बरंचसं अनुकरण इतर जिल्हा परिषदेने या ठिकाणी केलेलं आहे. बरोबर. खरं तर पहिली लातूर जिल्हा परिषद आहे ऑटिझम सेंटर, भारतातली पहिली जिल्हा परिषद आहे की ऑटिझम सेंटर दिव्यांग बांधवासाठी. आपल्याला माहिती आहे की समाजामधला सगळ्यात उपेक्षित घटक कुठला आहे माझ्या दृष्टिकोनातून, तर तो आमचा दिव्यांग बांधव आहे. बरोबर. तर या दिव्यांग बांधवासाठी ऑटिझम सेंटर लातूर जिल्हा परिषदेने या ठिकाणी निर्माण केलेलं आहे आणि ते देशामधलं पहिलं आहे. महाराष्ट्र विधानसभेमध्ये तत्कालीन उद्धव ठाकरे यांच्या सरकारमधील मंत्री माननीय धनंजयजी मुंडे साहेब यांनी आमच्या जिल्हा परिषदेचा अभिनंदनाचा ठराव सुद्धा सभागृहामध्ये गेला आणि माननीय जयंत पाटील साहेब, सुप्रियाताई सुळे यांनी आमच्या त्यावेळेस JLPला भेटी दिल्या, अजितदादांनी भेटी दिली आणि त्यांनी संबंधित सेक्रेटरींना सूचना सुद्धा केल्या की हे ऑटिझम प्लॅन याची पाहणी करा आणि हे प्लॅन प्रत्येक महाराष्ट्रातल्या जिल्हा परिषदेमध्ये या ठिकाणी याची सुरुवात झाली पाहिजे, याची अंमलबजावणी झाली पाहिजे. बरोबर. म्हणजे सांगायचं तात्पर्य की ग्रामीण भागामधले जे आमचे दिव्यांग बांधव आहेत, या दिव्यांग बांधवांच्या मोठ्या प्रमाणात जवळपास 21 ते 22 आजार त्याच्यामध्ये आहेत. म्हणजे कर्णबधीर, मूकबधीर, बेल्स पाल्सी असे वेगवेगळे त्याच्यामध्ये आजार आहेत. अशा आजारांना रिलीफ देण्यासाठी की त्या आजारावर जवळपास आपण मुंबईला गेलात, पुण्याला गेलात, ज्या ठिकाणी 2 लाख 3 लाख लागतात त्या ठिकाणी अतिशय माफक दर्जामध्ये 5 ते 10 हजारामध्ये या ठिकाणी या ऑटिझम सेंटरच्या माध्यमातून त्या रुग्णांची सेवा या ठिकाणी केली जाते. आणि मला सांगताना अभिमान आहे, आत्तापर्यंत जवळपास 7 ते 8 हजार रुग्णांना आम्ही रिलीफ देण्याचं काम केलेलं आहे. जिल्ह्यामध्येच नसून बाहेर जिल्ह्यातले सुद्धा या ठिकाणी रुग्ण आमच्याकडे येतात. लहान लहान चिमुकली मुलं येतात, त्यांचं भविष्य असतं पण ते भविष्य अंधकारमय झालेलं असतं. वडिलांनी तर आशा सोडून दिलेली असते, बरोबर, पण ती आईची जिद्द असते, ती आई घेऊन येते आणि वेळोवेळी या ऑटिझम सेंटरच्या माध्यमातून आमच्या या लहान चिमुकल्या रुग्णांना या ठिकाणी सेवा देण्याचं काम आम्ही या ठिकाणी केलेलं. ऑटिझम सेंटर असेल, या ठिकाणी आपल्याला माहिती आहे आमच्या जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आम्ही DCPSच्या स्लिपा लातूर जिल्ह्यामध्ये राज्यामधली पहिली लातूर जिल्हा परिषद आहे आमच्या शिक्षक बांधवासाठी. DCPSच्या स्लिपा आम्ही ऑनलाईन केल्या. 2005 नंतर लागलेला आमचा जो शिक्षक होता त्या शिक्षकाची 10% कपात व्हायची आणि ते कपात कुठं जायची हे कुठल्याच शिक्षकाला माहिती नाही. पण लातूर जिल्हा परिषदेने एक ट्रान्सपरन्सी, एक पारदर्शक पद्धतीचा उपक्रम या ठिकाणी सुरू केला. DCPSच्या स्लिपा आम्ही ऑनलाईन केल्या आणि प्रत्येक शिक्षकाला समजायला लागलं की आमचा जो कपात होणारा आमचं वेतन आहे तो योग्य ठिकाणी आहे. बरोबर, ते आम्हाला माहिती आहे की आम्ही या ठिकाणी सुरुवात केली. CMP प्रणाली लातूर जिल्हा परिषदेने शिक्षकासाठी लावली. जो शिक्षक राष्ट्रनिर्माणाचं काम करतो, अहोरात्र या ठिकाणी कष्ट करतो आपल्या चिमुकल्यांना घडवण्यासाठी, बरोबर, त्या शिक्षकांचं वेतन 1 तारखेला व्हायचं ते 15-20 तारखेपर्यंत लांबत चाललं होतं. पण लातूर जिल्हा परिषदेनं CMP प्रणाली लागू केली आणि 1 तारखेला तोही त्यांच्या डायरेक्ट अकाउंटवरती पगार या ठिकाणी चालू करण्याचा उपक्रम सुद्धा
लातूर जिल्हा परिषदेने या ठिकाणी चालू केला. खरं तर आमच्या कृषी समितीच्या बैठका आमच्या एअर कंडिशन हॉलमध्ये व्हायचा जिल्हा परिषदेच्या. पण आम्ही निर्णय घेतला, आमचे सभापती गोविंदराव चिलकुरे आम्ही सगळ्यांनी मिळून निर्णय घेतला आणि त्या कृषी समितीच्या बैठका जर आपल्याला शेतकऱ्याचे प्रश्न समजून घ्यायचा असेल तर आम्ही डायरेक्ट शेतकऱ्याच्या बांधावरती बैठकी घेण्याचा नाविन्यपूर्ण उपक्रम आणि त्या बैठकीला समितीचे अध्यक्ष आणि त्या विभागाचे HOD राहायचे. पण आम्ही त्या बैठकीला मान्य जिल्हाधिकारी महोदय, मान्य मुख्य कार्यकारी अधिकारी महोदय आणि ते सर्व त्या विभागातले अधिकारी यांना घेऊन या ठिकाणी मला वाटतं हा उपक्रम राबविणारी सुद्धा लातूर जिल्हा परिषद या ठिकाणी पहिली आहे. म्हणजे पाण्याच्या प्रश्नावरती सुद्धा जलजीवन मिशन योजनेच्या माध्यमातून सुदैवानं त्यावेळेस आम्हाला या ठिकाणी आपले उदगीरचेच मान्य बनसोडे साहेब असल्यामुळे त्यांचाही आधार आम्ही घेतला आणि केंद्रामध्ये आपलं सरकार असल्यामुळे केंद्र आणि राज्याच्या माध्यमातून बनसोडे साहेब सुद्धा या ठिकाणी होते. म्हणून ते मधला दुवा बनून या ठिकाणी आज आपण पाहतोय की असं कुठलंच गाव तुम्हाला दिसणार नाही की त्या गावामध्ये JJM मिशनचं म्हणजे जलजीवन मिशन योजनेचं काम या ठिकाणी सुरू नाहीये. प्रत्येक गावामध्ये काम सुरू करण्याचं काम या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून केलं. म्हणजे मी त्यावेळेस या ठिकाणी जिल्हा परिषदेला आमचं 10ला जरी ऑफिस सुरू या ठिकाणी असायचं तर सकाळी मी 7ला उदगीर सोडायचो आणि 7 ते 10 मध्ये या ठिकाणी काही असणारे आमचे कार्यक्रम, सार्वजनिक कार्यक्रम करायचे. 10ला ऑफिसला बसायचं आणि कित्येक वेळेस रात्री 10-10, 12-12 वाजेपर्यंत मी ऑफिसमध्ये बसलेला आहे. सातत्यानं प्रत्येक विभागाची बैठका घेऊन त्यांना या ठिकाणी सातत्यानं फॉलोअप घेऊन बरेचसे विषय सुद्धा राज्याकडे असणारे सुद्धा विषय आम्ही या ठिकाणी राज्य सरकार आमचं जरी नसलं तरी त्या सातत्यानं राज्य सरकारकडे जाऊन पाठपुरावा करून या ठिकाणी आम्ही विकासाचा निधी खेचून आणण्याचं हे सर्व कार्य आमचे या ठिकाणी आमच्या योजना पूर्ण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध राहिलेलो. बरोबर आहे. आता तुम्ही तरुण जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून म्हणजे प्रचलितच आहात सगळीकडे, पण जास्तीत जास्त संपर्क तुमचा तरुणांचाच होता. मग गावाकडे जातात सर, गावाकडे आपण तरुण मंडळी पाहतो, ती तरुण मंडळी गाव सोडून देऊन शहराकडे जाते. मग त्यांच्या रोजगाराचा प्रश्न ही जिल्हा परिषदेची जबाबदारी नाही का? नाही, जिल्हा परिषद मी आपल्याला सुरुवातीलाच सांगितलो की पंचायत राज्य व्यवस्थेमधला एक एजन्सी म्हणून काम करणारी संस्था आहे. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून म्हणजे तरुणांना असे वेगळे कुठले मोठे फंड किंवा कुठल्या नोकऱ्या या ठिकाणी निर्माण करणं हे जिल्हा परिषद तेवढं या ठिकाणी करू शकत नाही. फार मर्यादित स्वरूपामध्ये जिल्हा परिषद ते पण स्वतःच्या उत्पन्नावरती आणि आपल्या जिल्हा परिषदेचं उत्पन्न खरं तर मी अध्यक्ष झालो त्यावेळेस 8 कोटीचं होतं, पण मी अध्यक्ष झाल्यानंतर माझ्या कार्यकाळात ते 8 कोटीचं 14 कोटीपर्यंत नेलं. म्हणजे ते स्वतःचं उत्पन्न आणि या स्वतःच्या उत्पन्नामधून आम्ही वैयक्तिक लाभाच्या म्हणजे त्याला चेस फंड म्हणतात, त्या चेस फंडाच्या माध्यमातून वैयक्तिक लाभाच्या योजना आम्ही निर्माण करत असतो. त्याच्या माध्यमातूनच या ठिकाणी तरुणांना रोजगार स्वरूपामध्ये वैयक्तिक लाभाच्या योजना देत असतो. मग त्याच्यात शेळीपालन असेल, गुराचं वाटप असेल, शिलाई मशीन असेल, वेगवेगळे यंत्र असतील, कृषी पंप असतील, असे वेगवेगळे ते जे आमचे लिमिटेशन आहेत 14 कोटीमधलं त्याच्यामधून आम्ही देण्याचा प्रयत्न करत असतो. खरं तर माझं स्वप्न होतं किंवा माझं विजन होतं या राज्यामध्ये सगळ्यात टॉपची जिल्हा परिषद आहे पुणे आणि त्याच्यानंतर कोल्हापूर आहे. या कोल्हापूर आणि पुण्याच्या बरोबरीत नेण्याचा माझा एक मानस होता. पण माझं दुर्भाग्य हे होतं की मी अध्यक्ष झाल्यानंतर काही महिन्यांनी कोविड आला आणि दुसरं दुर्दैवाची गोष्ट म्हणजे राज्यामध्ये आमच्या विचाराचं सरकार नव्हतं. त्यावेळेस महाविकास आघाडीचं सरकार होतं. तरी पण सुद्धा या ठिकाणी या जिल्हा परिषदेचा या ठिकाणी निधी वाढला पाहिजे, या जिल्हा परिषदेचं उत्पन्न वाढलं पाहिजे म्हणून या ठिकाणी मी एक DPR तयारसुद्धा केलेला होता. BOTच्या माध्यमातून. खरं तर या जिल्ह्यामध्ये प्राईम लोकेशनच्या कित्येक जागा आहेत आमच्या जिल्हा परिषदेच्या मालकीच्या. पण आज दुर्दैवानं सांगावं असं वाटतंय की कित्येक जागा या ठिकाणी काही नागरिकांनी, काही राजकीय लोकांनी, मला तर खरं तर नावं घ्यायचं नाहीत पण आमच्या प्रशासनाला वगैरे माहिती की ती जागा या ठिकाणी अतिक्रमण केलेलं आहे. त्यावेळेस मी निर्णय घेतला होता, त्यावेळेस मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना सुद्धा मी सूचना दिल्या होत्या त्या DPR बनवण्यासंदर्भात. आपण काही प्राईम लोकेशनच्या 100पेक्षा अधिकच्या जागा या ठिकाणी आमच्या जिल्ह्यामध्ये प्राईम लोकेशनचे आणि तालुका प्लेसमध्ये सुद्धा या जागा या ठिकाणी आम्हाला आढळून आल्या आणि आम्ही सांगितलं की आपण BOTचे कॉम्प्लेक्स या ठिकाणी निर्माण करू. काही बचत गटाच्या माध्यमातून त्या महिलांना आपण या ठिकाणी गाळे देऊन त्यांचा विकास करू. काही तरुणांना सुद्धा रोजगाराच्या निमित्तासाठी आपण या ठिकाणी त्या जागा विकसित करू जेणेकरून अतिक्रमण पण या ठिकाणी दूर होईल. त्या मालकीच्या जागा असतील
त्या ठिकाणी BOTचे कॉम्प्लेक्स झाल्यानंतर आपल्या जिल्हा परिषदेचं उत्पन्न वाढेल आणि उत्पन्न वाढल्यानंतर या शीश फंडाच्या माध्यमातून जिल्ह्याचा विकास होईल, विविध रोजगाराची साधनंसुद्धा या ठिकाणी निर्माण होईल. पण दुर्दैवानं महाविकास आघाडीचं सरकार असल्यामुळे वेळोवेळी पाठपुरावा करूनसुद्धा आम्हाला या ठिकाणी त्या गोष्टीमध्ये केवळ या विजन जे आम्ही आखलेलं होतं त्या विजनमध्ये आम्हाला अपयश या ठिकाणी आलं. शासनाच्या योजना खरोखर गावात पोहोचतात? हो, काही ठिकाणी पोहोचतात आणि या नजदीकच्या काळामध्ये जास्त योजना या ठिकाणी पोहोचायला लागलेल्या आहेत. सुरुवातीच्या काळामध्ये पोहोचत नव्हत्या, पण पोहोचले तरी सुद्धा काम मध्ये सुद्धा दलालांची पद्धत होती. ती सुद्धा दलालांची पद्धत माझ्या कार्यकाळामध्ये त्याला साप लावण्याचं काम या ठिकाणी मी केलेलं आहे. कारण बरेचसे लोक एखाद्या व्यक्तीचं, एखाद्या लाभार्थ्याचं नाव घ्यायचे आणि त्याच्या नावावरती लाभ या ठिकाणी उचलत असायचे. पण आम्ही तसं केलं नाही. या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी बायोमॅट्रिक पद्धतीनं असो किंवा आमचे अधिकारी त्यांच्यावर एखादा वरिष्ठ अधिकारी देऊन त्याचं क्रॉस व्हेरिफिकेशन करून या ठिकाणी त्या योजना पोहोचवण्याचं या ठिकाणी काम या ठिकाणी केलेलं आहे. आता पहिले तुमची सत्ता नव्हती सर, आता तर सत्ता तुमची आली. मग नाही, आता आता सिस्टम प्रशासक बदलली. आहे. नाही, आता सध्या तर प्रशासन आपल्याला आहे. माहिती आहे प्रशासक आहे आणि या प्रशासकाच्या माध्यमातून, सत्तेच्या माध्यमातून बरेच या ठिकाणी विकास योजना पोहोचण्याचं काम या ठिकाणी करत आहेत. आणि सहसा केंद्र आणि राज्य सरकार ही DBTच्या माध्यमातूनच योजना या ठिकाणी पोहोचत आहे. बरोबर आहे. आता आपण म्हणतो की बनसोडे साहेबांनी इथं खूप काम केले उदगीरमध्ये, बरेच रस्ते वगैरे सगळे, पण काही गावामध्ये आणखीन पण रस्त्यांचं काम झालंय, पण एका वर्षामध्ये तो रस्ता खराब होऊन गेलाय. नाही, तो आता विषय जो कंत्राटदार आहे त्यांचा विषय आहे. तो विषय ना केंद्र आणि राज्य सरकारचा विषय नाही. तो केंद्र राज्य सरकार निधी या ठिकाणी देतं, पण ते निधी योग्य पद्धतीनं युटिलाइज करून घेणं, त्याच्यावर अंकुश ठेवणं निश्चितप्रमाणे लोकप्रतिनिधीचं काम आहे. आणि मला वाटतं संजय भाऊ या ठिकाणी सक्षम या ठिकाणी पॉलिटिशियन आहेत, एक दूरदृष्टी असणारा नेता आहे. म्हणून काही ठिकाणी जे कामं खराब झाले आहेत आम्ही त्यांच्या दृष्टिक्षेपास आणू आणि त्यांना सांगू की बाबा या ठिकाणी काम खराब झालं. मागे 2-3 गावचं मी त्यांना सांगितलं आणि त्यांनी तात्काळ या ठिकाणी संबंधित ठेकेदाराला, गुत्तेदाराला सूचना करून ते काम परत करून घेण्याचं काम त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे. मग तशा आपल्या निदर्शनात असं कुठलं काम असेल तर आपण आमच्याकडे घेऊन या आणि निश्चितप्रमाणे संजय भाऊंना बोलून ते मार्गी लावण्याचा प्रयत्न या ठिकाणी करू. आता बरेच तरुण मंडळी तुमच्याशी भेटतात सर, कुठेही गेलात तर तुमच्यासोबत फोटो वगैरे काढतात, सगळ्या गोष्टी आहेत आणि सोशल मीडियावरती ते बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह पण आहेत. पण आजकाल हल्ली राजकारणामध्ये तरुण मंडळी दिसत नाहीत, ते फक्त फोटोसाठीच मरमर करतात. नाही, असं म्हणता येणार नाही. खूप तरुण मंडळी या ठिकाणी विशेष करून माझ्या संघटनेमध्ये सुद्धा दिसतील तुम्हाला. पण त्याचं कारण म्हणजे बऱ्याचशा संघटनेमध्ये, विशेष करून काँग्रेसमध्ये नवीन नेतृत्वाला वाव या ठिकाणी मिळायचं नाही. बरोबर. अधिकची घराणेशाही राहायची किंवा अधिकचे ज्या ठिकाणी प्रस्थापित आहेत प्रस्थापितांनाच बळ द्यायचं काम या ठिकाणी काँग्रेस पक्ष करायचं. पण आपण एक्झाम्पल म्हणून उदगीर नगर परिषदचंच उदाहरण आपण घेतला तर मागच्या बॉडीमधले म्हणजे सध्या रनिंग बॉडी असणारी जे आता जरी प्रशासक असलं तर त्या बॉडीमध्ये किमान 7 ते 8 नगरसेवक आमच्या पक्षाचे, 19 पैकी 7 ते 8 नगरसेवक. अतिशय ते कल्पना करू शकणार नाही की मी नगरसेवक होऊ शकतो, पण तशा कार्यकर्त्यांना नगरसेवक करण्याचं काम या ठिकाणी केलं आहे. त्याच्यामध्ये उदाहरण रामेश्वर पवार, एक वडार समाजामधला माणूस, जे की त्यांच्या समाजाची त्या वॉर्डमध्ये 5,000 पैकी फक्त 35 मतं आहेत. आजही माहिती आपण घेऊ शकता. त्या माणसाच्या पाठीमागे भारतीय जनता पार्टी राहिली. त्या माणसाला B.Pharm भारतीय जनता पार्टीने दिला आणि ओपन वर्गातून तो माणूस अक्षरशः 35 मतं त्या माणसाचे असणारे 18 विश्व दारिद्र्य परिवारात त्या माणसाला भारतीय जनता पार्टी नगरसेवक केले. आमचे गणेश गायकवाड, आजही तुम्ही जावा त्यांच्या घरावरती पत्र आहेत, सामान्य कुटुंबातला माणूस, परिवारात कोणी या ठिकाणी राजकीय वारसा नाही, पण अशा गणेश गायकवाडला भारतीय जनता पार्टी नगरसेवक केलं. रुपेंद्र चव्हाण असतील, आमचे आनंद बुंदे असतील, कोळी समाजाचा तरुण, अहोरात्र लोकांसाठी झटणारा, मग कुणाचं राशन कार्ड असेल, कुणाचं या ठिकाणी कास्ट असेल, हॉस्पिटलचं काम असेल, 24 तास या ठिकाणी लोकांची सेवा करणारे आमचे नगरसेवक रुपेंद्र चव्हाण असतील, लामोल असतील, आणि असे कित्येक नगरसेवक आहेत. या नगरसेवकांना विशेष करून आमचे सुधीर भाऊ भोसले असतील, ते मूळचे सांगलीचे, त्यांचे वडील वगैरे या ठिकाणी आल्यानंतर एक सामान्य कुटुंबात असणारा हा माणूस आज भारतीय जनता पक्षाच्या विचारधारेशी जोडला आणि आपल्याला माहिती आहे की जवळपास 5 टर्म ते या भागाचं नेतृत्व करतात. ते फक्त खरं तर त्यांच्या वॉर्डमध्ये त्यांचा समाजसुद्धा अतिशय कमी आहे. बरोबर. लिंगायत बहुल वार्डामधून ते त्या ठिकाणी
नगरसेवक होतात सातत्यानं. हे कशामुळे होतात? तर भारतीय जनता पार्टीची जी विचारधारी आहे ती विचारधारा म्हणजे लोकांची सेवा, बरोबर. अंत्योदय, या व्यवस्थेमधल्या सगळ्यात शेवटचा माणूस, त्या माणसाला या ठिकाणी या शासनाच्या माध्यमातून या सगळ्या सिस्टीमसोबत जोडण्याचं काम आमचे हे सर्व कार्यकर्ते नगरसेवक करतात. म्हणून सातत्यानं यश लोक या ठिकाणी देतात, सातत्यानं लोक विश्वास ठेवतात. आता तुम्ही बदलतं राजकारण बघताय सर. मध्यंतरी फोडाफोडीचं राजकारण झालं, कोणी कोणत्याही पक्षाचा, कोणत्याही विचारधाराचा, कोणी कोणत्याही पक्षामध्ये जात आहे. आता तुम्ही तरुण आहात, आता आमचं भविष्य आहे, म्हणजे समाजाचं भविष्य आहे. तुमचं विजन होतं की समाजासाठी काम करण्यासाठी आपल्याला यायचं आहे. मग राजकारण्यांवरती विश्वास कसा ठेवायचा सर? लॉयल्टी राहिली का खरंच? नाही, काही बिलकुल निश्चित स्वरूपानं काही ठिकाणी ती लॉयल्टी राहिलेली आहे. आजसुद्धा आपण कित्येक उदाहरणं या ठिकाणी राज्यामध्ये सुद्धा पाहताय. असे कित्येक राजकारणी आहेत. उदाहरण आपण पाहिलं तर या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील. आज कित्येक तरुण आज आपण पाहताय राज्यामध्ये की राजकारणापासून उदासीन झालेले तरुण, जे की आदरणीय देवेंद्र फडणवीस पाहून, म्हणजे आमचे लाडके देवेंद्र भाऊ यांचं नेतृत्व पाहून, किंवा त्याच्या पुढे जाऊन माननीय नरेंद्र मोदी साहेब, जे की 18-18 तास 20-20 तास काम करतात. आणि मला वाटतंय की या देशामध्ये पहिल्यांदा असा एक प्रधानमंत्री मिळाला की आपण पाहतोय की राज्यामधल्या प्रत्येक राज्यामध्ये हा माणूस फिरतोय, जगामधल्या प्रत्येक देशामध्ये हा माणूस फिरतोय. पण आज तागायत सुद्धा मोदी साहेबांनी कुठलंच कागद हातामध्ये न घेता ज्या राज्यात जातात त्या राज्याची बोलीभाषा बोलतात, ज्या देशात जातात त्या ठिकाणी त्या देशांसोबत संवाद साधतात. असा प्रधानमंत्री या ठिकाणी भारताला लाभलेला आहे. आणि अशा प्रधानमंत्र्याकडे, माननीय देवेंद्र फडणवीस साहेबाकडे, आमची लोकलची लिडरशिप असेल, यांच्याकडे बघून तरुण आकर्षित या ठिकाणी होत असतात. या जिल्ह्याचे भूमिपुत्र, या जिल्ह्याचे माजी पालकमंत्री संभाजी भैया पाटील आपण पाहतोय की सहज भेटणारे. इतर पक्षातल्या राजकारण्यांना भेटायचं म्हणलं तर त्यांचा तालुकाध्यक्ष, जिल्हाध्यक्ष, त्यांच्यासोबत अगोदर संवाद, त्यांच्यासोबत मैत्री, आणि नंतर मग ते मेसेज टाकणार आणि मग ते भेटणार. पण आज आमच्या जिल्ह्यामधलं नेतृत्व पाहिलात, मान्य संभाजी भैया, सहज भेटणारा माणूस, सहज नाविन्यपूर्ण या ठिकाणी वेगवेगळे आंदोलनं सामान्य माणसासाठी. कधी माणूस संकटात असला, या लातूर जिल्ह्यामध्ये पाण्याचं संकट या ठिकाणी निर्माण झालं, तर माननीय संभाजी भैयांनी रेल्वेनं पाणी आणण्याचं काम या ठिकाणी केलं, पण लोकांना वाऱ्यावर सोडलं नाही. म्हणून सामान्य तरुणांचा, लोकांचा या ठिकाणी विश्वास वाढत असतो. त्याच माध्यमातून आमचे दुसरे नेते अभिमन्यू भाऊ पवार असतील, एक विजन असणारं नेतृत्व म्हणून आपण पाहतोय. रमेशप्पा कराड असतील, जे पोटात ते ओटात, बेधडक, त्यांनी सुद्धा या ठिकाणी वेगळा या ठिकाणी हे सगळे जे नेते आहेत ना, हे सगळे तुमच्या पक्षाचे नेते आहेत सर. आता अशोक चव्हाण, ज्यांच्यावरती सगळ्यांनी म्हणजे आरोप केले, आदर्श घोटाळ्यावरती आरोप केले, ते आपल्या पक्षात आले. लोकांचं असं म्हणणं आहे की बाहेरच्या विचारधारेचे लोक ह्या पक्षात आल्यानंतर त्यांची प्रतिमा साफ होते. नाही, ते तसं होऊ शकणार नाही. कारण अशोक चव्हाण साहेब, त्यांचे मर्यादित, ते काही आता सध्या काही राज्याचं नेतृत्व त्यांच्याकडे नाही. बरोबर आहे. ते नेतृत्व करतात त्यांच्या नांदेड जिल्ह्याचं आणि जवळपास असणाऱ्या काही जिल्हे, विविध जिल्ह्यामधल्या भागांचं. म्हणून एखाद्या व्यक्तीवरनं, एखाद्या संघटनेचं मूल्यमापन करणं हे मला वाटतं संयुक्तिक नाही. आमच्याकडे कित्येक नेते आहेत. मी आपल्याला सांगितलंय, भारतीय जनता पार्टी आहे तसं घेती आणि पाहिजे तसं बनवण्याचं काम या ठिकाणी करते. म्हणजे बऱ्याच लोकांना आहे तसं घेतलेलं आहे, पण जे भारतीय जनता पार्टीला अपेक्षित आहे, कुठल्या विचारधारेनं आपण चाललं पाहिजे, कुठल्या सिस्टमनं आपण काम केलं पाहिजे, जनतेची सेवा केली पाहिजे, ते माणूस या ठिकाणी जो रमतो तो भारतीय जनता पार्टीमध्ये टिकतो, जो रमत नाही तो भारतीय जनता पार्टीपासून दुरावतो. त्यामुळे चव्हाण साहेब सुद्धा या ठिकाणी भारतीय जनता पार्टीमध्ये रमलेले. भारतीय जनता पार्टीचे सगळे विचार, प्रथम राष्ट्र, नंतर पक्ष आणि शेवटी स्वतः, या विचारधारेप्रमाणे ते आज काम करत आहेत, आपण पाहताय. आता ज्यांच्या विरोधामध्ये तुम्ही मागच्या वेळेस प्रचार केला होता, संजय बनसोडे, मागच्या टर्मला ते आमदार झाले, त्यांच्या विरोधात प्रचार केला. आज ते तुमच्या पक्षासोबत युती केले, मग तुम्ही त्यांच्या खांद्याला खांदा लावून तुम्ही यावेळेस पण प्रचार केला. त्याच्यामुळे आपले माणसं तुटले ना सर. विश्वजित गायकवाड यांना तिकीट पाहिजे होतं, त्यांना बसून आपण एखादी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याला तिकीट दिले. नाही, हा उदगीर विधानसभेपुरता मर्यादित प्रश्न नाही, तर हा प्रश्न किंवा ही महायुती संबंध राज्याची आहे. बरोबर. आणि आपल्याला माहिती आहे की भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता
पक्ष आदेश प्रमाण मानणारा कार्यकर्ता आहे. त्यापैकी मी सुद्धा एक आहे आणि माझे सर्व उदगीरमधले सर्व पदाधिकारी सुद्धा आहे. बरोबर. ही युती आपल्याला माहिती आहे का करावी लागली, तर ही युती आपल्याला माहिती आहे 19ला या ठिकाणी ज्या भारतीय जनता पक्षाला आणि ज्या शिवसेनेला, उद्धव ठाकरेंची तत्कालीन शिवसेना, त्या शिवसेनेला लोकांनी या ठिकाणी बहुमत दिलं होतं. 160 पेक्षा अधिकच्या जागा या ठिकाणी आपल्याला या युतीला दिल्या होत्या. पण दुर्दैवानं आपण सुरुवातीला जो प्रश्न विचारला त्या संजय राऊतांनी बहादरांनी ही अभद्र युती काँग्रेससोबत केली आणि भारतीय जनता पार्टीच्या पाठीमागे खंजीर खुपसण्याचं काम या ठिकाणी केलं. आणि त्यानंतर आपल्याला माहिती आहे शिवसेनेमध्ये उठाव झाला. 40 आमदार या ठिकाणी बाजूला गेले. बरेचसे अपक्ष आमदारसुद्धा त्यांच्याकडून दुरावले. नंतर तोच प्रकार राष्ट्रवादीमध्ये सुद्धा घडला या ठिकाणी. आणि राष्ट्रवादीमध्ये सुद्धा या ठिकाणी पक्षांतर या ठिकाणी वेगळं या ठिकाणी झालं. आणि ह्या घटना झाल्या आणि त्याचा भाग म्हणून उदगीर विधानसभेची जागा जे की भारतीय जनता पार्टीच्या नॅशनल लिडरशिपने ठरवलं, ज्या ठिकाणी ज्या पक्षाचा विद्यमान स्टँडिंग आमदार आहे त्या पक्षाला ती जागा द्यायची. आणि योगायोगानं उदगीर विधानसभेमध्ये संजय भाऊ बनसोडे हे स्टँडिंग आमदार होते आणि स्टँडिंग आमदार असल्यानंतर ही जागा त्यांना सुटली. आम्ही प्रयत्न केला होता, आपल्या सगळ्यांना माहिती आहे, आपल्या पत्रकार बांधवांना माहिती आहे की बाबा उदगीर हा भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला आहे. बरोबर. उदगीरची नगरपालिका, उदगीरच्या जिल्हा परिषदा, उदगीरची पंचायत समिती या सर्व उदगीरचे सरपंच बऱ्यापैकी भारतीय जनता पार्टीचे राहिलेले आहेत. बऱ्याचशा स्थानिक स्वराज्य संस्थेवर भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकलेला आहे. तर आमची विनंती आहे की ही जागा भारतीय जनता पार्टीकडे असावी, कारण लोकसभेला सुद्धा जिल्ह्यामधून पहिला मतदारसंघ आहे की भारतीय जनता पार्टीला या ठिकाणी लीड देणारा या ठिकाणी. बरोबर. या सगळ्या भावना लक्षात घेता मी पक्षश्रेष्ठीकडे विनंती केली. पण त्या विनंतीला या ठिकाणी पक्षश्रेष्ठीनं सांगितलं की आमचा पॉलिसी आमची या ठिकाणी अशी ठरलेली की विद्यमान आमदाराला तिकीट द्यायचं, म्हणून संजय भाऊंना त्या ठिकाणी उमेदवारी दिलेली आहे. आणि संजय भाऊचा प्रचार करायला कुठल्याही कार्यकर्त्याला अडचण या ठिकाणी का आली नाही, तर संजय भाऊचे या ठिकाणी सगळ्याची असणारी स्नेह, बरोबर, ते जरी महाविकास आघाडीमध्ये सुरुवातीला असले तरी ते स्नेहभावनेनंच या ठिकाणी सगळ्यासोबत वावरले, कुणाचा द्वेष त्या ठिकाणी केला नाही. पण ती आम्हाला जास्त अवघड या ठिकाणी गेली नाही. आता हे पक्षाचा आदेश होता. आणि आपण म्हणला विश्वजित गायकवाड, तर विश्वजित गायकवाड यावेळेसच नाही, तर विश्वजित गायकवाडसाठी 14ला सुद्धा त्यांची या ठिकाणी मागणी होती. त्यांचे बंधू अश्वजित आहेत, ते मागितले 19ला, पण 14ला स्वतः विश्वजित गायकवाड यांनी मागणी केलेली. पण नंतर त्यांचे काका लोकसभेचे उमेदवार या ठिकाणी झाले. आणि भविष्यामध्ये सुद्धा विश्वजित गायकवाड यांना भविष्यातही संधी असतील. बरेचसे आमचे कार्यकर्ते आहेत, बरेच कार्यकर्ते याच्यामध्ये तुटले असं वाटत नाही सर? नाही, तुटण्याचा विषय नाही. पार्टीचं धोरण ज्यावेळेस ठरतं अशा बऱ्याच ठिकाणी अशा कित्येक आमच्या विधानसभेच्या सुद्धा या ठिकाणी जागा आहे. आपल्याला माहिती आहे परळीची जागा पंकजाताईंची होती, पण त्या ठिकाणी धनंजय मुंडे साहेबांना विद्यमान आमदार असल्यामुळे त्या ठिकाणी संधी गेली. इंदापूरला सुद्धा हर्षवर्धन पाटील साहेबांनी पूर्ण तयारी केली होती, ती जागा त्यांना गेली. अशी किती मावळची जागा असेल, अशा कित्येक ठिकाणी कार्यकर्त्यांना या ठिकाणी समरजित घाडगे साहेब आपल्याला माहिती आहेत कोल्हापूरचे, पूर्ण तयारी केली होती. मागच्या वेळेस फार कमी मतांनी त्यांचा पराभव झाला होता. बरोबर. पण पार्टीचं धोरण, पार्टीची पॉलिसी ठरली की रनिंग आमदारांना जो कुठल्या पक्षाचा असेल, बऱ्याच ठिकाणी राष्ट्रवादी सुद्धा कमी मतांनी पडल्यानंतर सुद्धा ती जागा भारतीय जनता पार्टीचा आमदार निवडून आला, पण ती जागा भारतीय जनता पक्षाकडे राहिली. म्हणून पॉलिसी ज्या वेळेस ठरती ती पॉलिसी सगळ्यांना लागू असते. त्याच्यापैकी एक उदगीरची जागा होती. पक्ष जर सोडला तरी या सगळ्या गोष्टी मनाला पटल्या तुमच्या? नाही, पटण्याचा विषय नाही. मी सुरुवातीलाच सांगितलं आपल्याला की मी असेल की आमचा कार्यकर्ता असेल, भारतीय जनता पार्टीचं नेतृत्व पक्षादेश प्रमाण मानणारा कार्यकर्ता आम्ही आहोत. बरोबर आहे. त्यामुळे काही गोष्टी पटल्या काही न पटल्या तरी शेवटी ते व्यक्त व्हायच्या नसतात. या ठिकाणी ते सहन करून या ठिकाणी योग्य ते त्याच्यावरती काम करण्याचा प्रयत्न करायचा. तुम्ही विधानसभेसाठी सुद्धा खूप मेहनत घेतली, त्याआधी लोकसभेसाठी सुद्धा खूप मेहनत घेतली. ती सीट कसं काय पडली? म्हणजे लोकसभा आपल्याला माहिती आहे विधानसभेपेक्षा अधिकची मेहनत आम्ही या ठिकाणी घेतलेली होती. पण आपल्याला माहिती आहे की या देशभरामध्ये माननीय मोदीजींच्या नेतृत्वाखाली तिसऱ्यांदा ज्यावेळेस आपण सत्तेकडे वाटचाल करत होतो त्यावेळेस भारतीय जनता पक्षानं नारा दिला होता की आपण 300 पार झालेलो, तर आता अबकी बार 400 पार असा नारा आमच्या केंद्रीय नेतृत्वानं दिला. पण विरोधकांनी त्या नाऱ्याला या ठिकाणी चुकीच्या पद्धतीनं प्रेझेंटेशन करण्याचं काम, एक्सप्लेन करण्याचं काम
आमच्या ग्रामीण भागामध्ये केलं. त्याच्यामध्ये पहिलं त्यांनी या ठिकाणी दलित बांधवांना आमच्या विशेष करून सांगितलं गेलं की भारतीय जनता पार्टीला बहुमतासाठी तर 250 जागा लागतात, पण ती 400 पार या ठिकाणी कशासाठी करणार आहे, तर 400 जागा आल्यानंतर ते संविधान बदलणार आहे आणि संविधान बदलल्यानंतर आपल्या सगळ्यांचं आरक्षण या ठिकाणी जाणार आहे. अशा खोट्या अफवा या ठिकाणी आमच्या दलित बांधवाकडे काँग्रेस पक्षाने पेरल्या, विरोधकांनी पेरल्या. त्यामुळे बराचसा दलित बांधव आमच्यापासून या ठिकाणी दूर गेला. पण इव्हन एससीची जागा असून सुद्धा आम्ही त्यांना समजवण्यामध्ये या ठिकाणी आम्हाला यश आलेलं आहे. आम्हाला जाणवत होतं या ठिकाणी काँग्रेसची सभा घ्यायची, काँग्रेस सांगायचं तुमचं आरक्षण जाणार आहे, मोदी 400 पार झाल्याबरोबर त्या ठिकाणी संविधान बदलणार आहेत, संविधान बदलणार आहेत. आणि आपल्याला माहिती आहे एक गोष्ट 100 वेळेस सांगितल्यानंतर खरी वाटायला लागते. त्या पद्धतीचं काम या ठिकाणी केलं. त्याचबरोबर मुस्लिम समाजाला सुद्धा या ठिकाणी सांगण्यात आलं 400 पार जागा झाल्यानंतर संविधान बदलणार आहेत, तुमच्या जमिनी हिसकावल्या जातील, आपल्याला पाकिस्तानला पाठवलं जाईल, आपल्या मुली महिला सुद्धा या ठिकाणी असुरक्षित राहतील. अशा पद्धतीचं एक विदारक स्वरूप या ठिकाणी या देशामध्ये या ठिकाणी निर्माण केलं गेलं. पण आपल्याला माहिती आहे की गेली 11 वर्ष झालं मोदीजी या देशामध्ये प्रधानमंत्री म्हणून काम करत आहेत. जे घरकुल हिंदूला आहे तेच घरकुल मुस्लिमांना आहे, जे शौचालय हिंदूला आहे तेच शौचालय मुस्लिमांना आहे, ज्या वैयक्तिक लाभाच्या योजना हिंदूला आहे ते सुद्धा वैयक्तिक लाभाच्या योजना मुस्लिमांना आहे. कुठलाच भेदभाव या ठिकाणी केला नाही. खरं तर पहिला प्रधानमंत्री असा आहे की एका हातात कुराण आणि दुसऱ्या हातात कॅम्प्युटर घ्या आणि समाज सुधारावा हे म्हणणारे मुस्लिम समाजाला सुद्धा मोदीजी आहेत. पण त्या मोदीजींना बऱ्यापैकी समाज या ठिकाणी समजून घेतला आणि बऱ्यापैकी समाज काँग्रेसमुळे समजून घेऊ शकला नाही. त्यामुळे आज समाज या ठिकाणी मागे. आम्ही सातत्यानं सांगतोय की आपण शिक्षणाकडे गेलं पाहिजे. बरोबर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं आहे शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, जो कोणी प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. पण दुर्दैवानं काँग्रेस पक्षानं आमचा दलित समाज, मुस्लिम समाज यांना जातीमध्ये भांडणं लावून या ठिकाणी असुशिक्षित ठेवण्याचं काम कोणी केलं असेल तर ते काँग्रेस पक्षानं केलेलं आहे. बरोबर. आता लोकांच्या मनात काही प्रश्न आहेत सर. आम्ही इकडे तिकडे फिरताना लोकांकडून काही प्रश्न घेतले, तर 1-2-4 प्रश्न आहेत ते मी तुम्हाला विचारतो. तुमच्या कार्यकाळामध्ये सत्ता तर वरती सत्ता तुमची नव्हती, कार्यकाळ जरी इथं तुमचा चालू असला तरी वरती सत्ता तुमची नव्हती. पण आता तर सत्ता तुमची आहे. समजा कार्यकाळ तुमचा आला आणि मुख्यमंत्र्यांनी जर एक कोरा चेक दिला, हा कोरा चेक घ्या आणि याच्यामध्ये कुठले 3 गोष्टी करा, लातूर जिल्ह्यासाठी अशा कोणत्या 3 गोष्टी त्या कोऱ्या चेकमध्ये करणार तुम्ही? कोऱ्या चेकमध्ये सुरुवातीला पहिली या ठिकाणी गोष्ट करणार ते म्हणजे आमच्या जिल्हा परिषदेच्या शाळा. आपल्याला माहिती आहे की जवळपास 1250 प्राथमिक आणि 50-55 माध्यमिक अशा जवळपास 1300पेक्षा जास्त शाळा या जिल्हा परिषदेमध्ये या ठिकाणी कार्यरत आहेत. बरोबर. आणि या जिल्हा परिषदेला मी मगाशी म्हणल्यासारखं स्वतःचं उत्पन्न कमी आहे. जे काही निधी येतो आम्हाला या ठिकाणी जिल्हा नियोजन समितीकडनं, पालकमंत्र्याकडनं येतो आणि तो तुटपुंज आहे. शाळा दुरुस्तीसाठी या ठिकाणी 5 कोटी येतात. बरोबर. आणि त्या 5 कोटीमध्ये या 1300 शाळा, हे शक्य नाही. त्यामुळे मी सांगतोय की या ठिकाणी असा कुठला निधी या ठिकाणी मिळाला पाहिजे. आणि आमच्या ग्रामीण भागातल्या जिल्हा परिषदेचं रोपडं, तसं तर आम्हाला रोपडं बदलण्यामध्ये बाला उपक्रम मी राबवला आणि बाला उपक्रम या ठिकाणी राज्यामध्ये गाजला. आपल्याला माहिती आहे की या जिल्हा परिषदेमध्ये अगोदर कोणी बघायचं नाही, कुठला लोकप्रतिनिधी नाही, बरेचसे समाजसेवकसुद्धा नाही, ते या ठिकाणी दुर्लक्षित करायचे. बरोबर. पण आम्ही या ठिकाणी लोकांचाच लोकसहभाग, लोकवाटा घेऊन या ठिकाणी जवळपास 750 शाळेचं रोपडं बदलण्याचं काम या ठिकाणी केलं. त्याच धर्तीवर अंगणवाड्याचं सुद्धा बाला उपक्रमामधून रोपडं बदलण्याचं काम केलं. आणि ह्याचा पुरस्कार तत्कालीन महाविकास आघाडीच्या सरकारने, उद्धव ठाकरे, अजितदादा पवारनी माझ्या लातूर जिल्हा परिषदेचा गौरव करण्याचं काम केलेलं. राज्यामध्ये 1 नंबर जिल्हा परिषद आली म्हणून पुरस्कार सुद्धा या ठिकाणी दिलेला. विषय विचारला की बाबा 3 कुठल्या गोष्टी, तर पहिले या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या शाळा, दुसरं या ठिकाणी आरोग्यावरती प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये आणखीन सुद्धा बऱ्याचशा सुविधा आमच्याकडे कमी आहेत. खरं तर मी अध्यक्ष झाल्यावर ऑक्सिजन प्लॅन्टसुद्धा आमच्या जिल्हा परिषदेने नव्हता. पण बहुधा बऱ्याचशा जिल्हा परिषदेच्या प्रायमरी आरोग्य सेंटरमध्ये ऑक्सिजनची निर्मिती या ठिकाणी केलेली आहे. म्हणून आरोग्य असेल, जिल्हा परिषदेच्या शाळा असतील, आणि दुसरं असेल की जिल्हा परिषदेच्या आमच्या कर्मचाऱ्यासाठी एक वेगळं या ठिकाणी विश्रामगृह जे की करण्यासाठी, जे की कर्मचारी असतील, आमचे शिक्षक बांधव असतील, जिल्हा परिषदेमध्ये त्यांच्या कामासाठी ते येत असतात. मी बरेचदा बघितलो की खूप अडचणी त्यांना निर्माण होतात. म्हणून या 3 गोष्टी प्राधान्यानं
करण्याचा प्रयत्न आम्ही करू म्हणतोय आपण म्हणतात. तर भविष्यात काय होणार आहे ते आमच्या हातामध्ये नाही. बरं, आता लातूर आपण पाहतोय, तुम्ही म्हणलात की शिक्षणामध्ये टॉप आहे, सुरुवातीला सांगितलात की लातूर सध्या शिक्षणामध्ये टॉप आहे. भारतामध्ये पण आपण विद्यार्थी पाहतो. लातूरला म्हणजे लातूर शहरामध्ये खूप क्लासेस एरिया आहेत, चांगले चांगले कॉलेजेस आहेत, शाळा आहेत आणि बाहेरल्या राज्यातून विद्यार्थी ते शिकायला येतात. पण लातूरमधल्या गावातल्या शाळांची अवस्था खूप खराब आहे सर. ते कुठली आता तुम्ही म्हणताय की काही शाळा सुधारल्या, विद्यार्थीच नाही सर. खाजगी जिल्हा परिषदेच्या नाही, जिल्हा परिषदेच्या बहुधा शाळा ग्रामीण भागात आहेत, शहरामध्ये नाही. आपण शहरामध्ये म्हणताय, शहरामध्ये ते महापालिकेच्या अंतर्गत येणाऱ्या शाळा आहेत. नाही, ते चांगले. ग्रामीण भागातल्या शाळेला मी आत्ताच तुम्हाला सांगितल्यासारखं पाहिजे तसा निधी आमच्याकडे उपलब्ध नाही आहे. मी अध्यक्ष असलो काय, पुढे होणारा दुसरा कोण असला काय, आणखीन कोणी असला काय, जोपर्यंत भरीव निधी या आमच्या जिल्हा परिषदेच्या शाळेसाठी, कारण वेळोवेळी मी मागणी केलेली. अजितदादा वित्तमंत्री उपमुख्यमंत्री असताना सुद्धा सहज लातूरला आले, त्यांनी आढावा मीटिंग या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयात लावली. त्यावेळेस सुद्धा मी दादांना विनंती केली होती की आमच्या जिल्हा परिषद शाळेला निधी द्या. आमच्या कित्येक शाळा निजामकालीन आहेत, कित्येक शाळा या ठिकाणी मोडकळीस आलेल्या आहेत. भौतिक सुविधा या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये जे लागणार आहेत ते अपुऱ्या आहेत. आज सुद्धा या ठिकाणी बरेचसे आमचे शिक्षक आणि मुख्याध्यापक सुद्धा सेवक नसल्यामुळे स्वतः या ठिकाणी शाळा झाडतात, कुलूप काढतात. अशी परिस्थिती जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये आहे. म्हणून जोपर्यंत भौतिक सुविधा या ठिकाणी सुधारणार नाहीत, जिल्हा परिषदेचं इन्फ्रास्ट्रक्चर सुधारणार नाही, तोपर्यंत ग्रामीण भागातल्या लोकांचा विश्वास आणि कल आमच्याकडे वाढणार नाही. आणि तो वाढला तर जिल्हा परिषदेची पटसंख्या वाढेल आणि जिल्हा परिषदेची शाळा या ठिकाणी हयात या ठिकाणी राहू शकते. बरोबर. आता तुम्ही बऱ्याच योजना वगैरे आणल्यात, सगळ्या गोष्टी आणल्यात सर. लोकांचं असं म्हणणं आहे की योजना जाहीर होतात, नेते येतात, उद्घाटन करतात, सगळं करतात, अंमलबजावणी होत नाही सर. झालं तर एकदम निकृष्ट दर्जाचं काम. नाही नाही, असं नाही म्हणता येणार. तुम्ही कुठली योजना असं मला सांगा ना, तुम्ही ही योजना आहे की ही झाली नाही. आपण लाडक्या बहिणीचं बघितलं, विम्याचा विषय असेल, या सगळ्या योजना अकाउंटवर जायला लागल्या. लाडक्या बहिणींचा नाही, आमच्या जिल्हा परिषदेच्या सुद्धा वैयक्तिक लाभाच्या योजना आपल्याला सांगतोय मी. विशेष करून मी आणखीन एक विषय आपल्या निदर्शनात आणू इच्छितो. महिला बालकल्याण विभागाच्या अंतर्गत जे आमच्या महिला साठी योजना दिल्या होत्या वैयक्तिक लाभाच्या, ज्यावेळेस मी अध्यक्ष होतो, आपण म्हणल्यासारखं आम्ही योजना जाहीर करायच्या आणि कित्येक योजना फॉर्म मागवल्यानंतर लाभार्थीचे फॉर्म यायचे आणि बरेच फॉर्म या ठिकाणी जवळपास 70-80 फॉर्म तर रिजेक्ट व्हायचे. त्याचं कारण म्हणजे वैयक्तिक उत्पन्न त्यांना या ठिकाणी वार्षिक उत्पन्न जे आहे ते 50,000च्या आतलं पाहिजे राहतं वैयक्तिक लाभाच्या योजनेसाठी. पण ते उत्पन्न या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी, आता आपण जर रोजगारीची परिस्थिती पाहिली तर रोजगारांचा दैनंदिन जो रोजगार आहे तो वाढलेला आहे. त्यामुळे मान्य तहसीलदार साहेब वगैरे या गोष्टीला ते सकारात्मक राहायचं नाही. मग आम्ही हा विषय तत्कालीन या विभागाच्या मंत्री यशोमती ठाकूरकडे यांच्याकडे, ताईकडे हा विषय घेऊन गेला आणि त्यानंतर नॉन क्रिमिलियरची ही जी अट होती त्यावेळेस हा विषय घेऊन गेल्यानंतर यशोमती ठाकूर मॅडमचं या ठिकाणी मी अभिनंदन करतो. पक्ष कुठला जरी असला, आमच्या भावना समजून घेतल्या आणि लातूर जिल्हा परिषदेने आम्ही जो ठेवलेला प्रस्ताव आहे ती 50,000ची आट वैयक्तिक लाभाची शिथिल करून ती आट 1,20,000 रुपये यशोमती ठाकूर मॅडमनी केल्या आणि ती आट शिथिल झाल्यामुळे आज आमच्या कित्येक वैयक्तिक लाभाच्या योजना आज लोकांपर्यंत जायला या ठिकाणी लागलेल्या आहेत. म्हणजे असे बरेचसे विषय आहेत, ते पॉलिसी बनणं त्या विषयाची अत्यंत या ठिकाणी गरज आहे. वर आपण राज्य सरकारकडे हे विषय घेऊन जाणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणून अशा टेक्निकल गोष्टीच्या अडचणीमुळे हे लाभ लोकांपर्यंत पोहोचू शकत नाही. बाकी याच्यामध्ये दुसरी अडचण कुठलीच नाही. ओके. लातूर जिल्ह्याचा सगळ्यात मोठा अडथळा काय वाटतो सर? शेवटचा प्रश्न. नाही, अडथळा म्हणजे कुठला अडथळा? आपण जर त्याचं थोडं म्हणजे तुम्ही आता एखादी काम करताय, सांगितलं, तुम्ही आता एखादी काम करताय, एखादी पदावर जरी असला तरी वरून प्रेशर येतं. अडथळा विषय नाही, अडथळा फक्त सत्ता असणं अत्यंत गरजेचं आहे. आपला पहिलाच प्रश्न होता सत्ता म्हणजे काय, तर मी नेहमी सांगितलं की सत्ता ही यशाची गुरुकिल्ली आहे. सत्ता अत्यंत असणं गरजेचं आहे. विरोधी पक्षात असल्यानंतर पाहिजे तसे कामं आपण करू शकत नाही. बरेचसे अडथळे या ठिकाणी निर्माण होतात. इथे पाहिलेलं आहे, अनुभवलेलं आहे. बऱ्याचशा गोष्टी सांगता येतील मला. स्वर्गीय लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब, त्यांचं योगदान या जिल्ह्यासाठी राहिलेलं आहे. बरोबर. भारतीय जनता पार्टीसाठी मोठं योगदान राहिलेलं आहे. त्यांचा पूर्णाकृती पुतळा सुद्धा मी या ठिकाणी जिल्हा परिषदेमध्ये
राज्यामधला पहिला पुतळा मी या ठिकाणी जिल्हा परिषदेमध्ये बसवलेला आहे. त्यावेळेस खूप अडथळे आले, पण त्या अडथळ्यावर मात करून, कारण भारतीय जनता पार्टी सातत्यानं या ठिकाणी सांगत असते संघर्षावर मात करा आणि यश मिळवा. ते संघर्षावर मात करून आम्ही या ठिकाणी यश या ठिकाणी मिळवलेलं. अशा कित्येक गोष्टी आहेत ते आम्हाला या ठिकाणी करता या ठिकाणी आलेलं आहे. चालेल, धन्यवाद सर. तुमच्याशी चर्चा करून खूप छान वाटलं आणि तुमचे जे काही विचार असतील ते आम्ही समाजापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू. आणखीन समाजात जर काही प्रश्न उठत असतील तर ते आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येण्याचा आणखी 100% प्रयत्न करू. कधी या ठिकाणी घेऊन या. मी या ठिकाणी पूर्ण वेळ सामाजिक सेवा करणारा कार्यकर्ता या ठिकाणी आहे. कारण स्वर्गीय अटलजीचं वाक्य या ठिकाणी आहे, पथ का अंतिम लक्ष्य नहीं है सिंहासन चढ़ते जाना, सब समाज को साथ लिए हमें आगे बढ़ते जाना. हे भारतीय जनता पार्टीचं स्वर्गीय अटलजीचं ब्रीद वाक्य आहे. त्या विचारधारेवर आम्ही या ठिकाणी काम करतो. चालेल, क्वालिटी कट्ट्यावरती आल्यावरती धन्यवाद.